नमस्कार माझ्या बालमित्रांनो, कसे आहात तुम्ही? मजेत ना? मी आहे शालिनी हुबळीकर आणि माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आणि मी जे काही व्हिडिओज अपलोड करत आहे तुमच्यासाठी ते तुमच्यासाठी खूपच उपयोगी असतील अशी मी आशा करते। ओके, तर मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दिला होता, एक्सप्लेन करून दिला होता सेक्शन 1। ओके, तर सेक्शन 1 मध्ये आम्ही लोकांनी प्रश्न समजून उत्तर कशी लिहायची ते सगळं मी खूप डिटेल मध्ये तुम्हाला एक्सप्लेन केलेलं आहे। ओके, आणि उत्तर सुद्धा सांगितलेली आहेत। तर आता मी ह्या व्हिडिओमध्ये सुरू करणार आहे सेक्शन 2 पासून। सगळे मी कसे तुम्ही सोडवणार आणि त्याच्यामध्ये काय करायचं आहे तेवढंच एक्सप्लेन करणार आहे तुम्हाला। ओके, कारण की जर सगळे उत्तर देत बसली मी तर व्हिडिओ खूप मोठा होईल। पण हे सेक्शन 2 चे एक्सप्लेनेशन बघण्याआधी तुम्ही सेक्शन 1 चे एक्सप्लेनेशन बघा। ओके, तर आता सेक्शन 2 मध्ये टेक्स्चुअल पॅसेजेस 20 मार्क्स। आता परीक्षेमध्ये तुम्हाला पॅसेज म्हणजे पॅरेग्राफ दिले जातील, तर त्या पॅरेग्राफ वरून तुम्हाला विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं द्यायची आहेत। तर तुम्हाला हेच पॅरेग्राफ येतील असं नाही आहे, तुम्हाला कोणतेही पॅरेग्राफ्स आले तर ते वाचूनच त्याच्यातील उत्तरं द्यायची आहेत। आता जर हे तुम्हाला वेब कंप्लीट करायला आलं ना, तर हे वेब तुम्हाला बनवायचं आहे परीक्षेमध्ये। ठीक आहे, तर हे वेब बनवून तुम्हाला उत्तरं लिहायची आहेत आणि ते पेनानेच बनवायचं आहे, पेन्सिलीने नाही। ठीक आहे, हे बघा इथे दाखवलेलं आहे तुम्हाला कशा प्रकारे तुम्ही अशा प्रकारे हे आकृती काढूनच तुम्हाला उत्तरं लिहायची आहेत, तरच त्याचे मार्क्स भेटतील, नाहीतर त्याचे मार्क्स भेटणार नाही। आता A3 मध्ये कंप्लीट द फॉलोइंग सेंटेन्स बाय युजिंग द करेक्ट फॉर्म ऑफ फ्रेजेस फ्रॉम द ब्रॅकेट। आता इथे ब्रॅकेट कंसामध्ये तुम्हाला काही फ्रेजेस दिलेले आहेत, तर त्या वाक्याच्या दृष्टीने कोणतं फ्रेज जे आहे त्याच्यामध्ये बसवलं पाहिजे आपल्याला। ठीक आहे, तर हे आहे तुमचं 2 मार्काचं। तर एक उत्तराला अर्धा मार्क आहे तुमच्या। एक, देर इज एन ओल्ड शिव टेम्पल डॅश दी विलेज। आता फ्रेज काय दिले त्यांनी? टू कंप्लेन ऑफ, एट द एंड ऑफ, टू सेट आउट फॉर, इन सर्च ऑफ। आता ह्याच्यापैकी इथे कोणतं बसेल? देर इज एन ओल्ड शिव टेम्पल, तिकडे एक ओल्ड शिव टेम्पल आहे, महादेवाचं मंदिर आहे। ऍट दी एंड ऑफ विलेज येणार इकडे, विलेजच्या शेवटी। 2, द ट्रॅव्हलर्स डॅश अर्ली इन दी मॉर्निंग डॅश दी टूर। द ट्रॅव्हलर्स, तर द ट्रॅव्हलर्स set out, the travelers set out early in the morning for the tour। तर अशा प्रकारे जे काही तुम्हाला दिलेलं असेल सेंटेन्स त्यानुसार तुम्हाला कंसामध्ये दिलेले शब्द निवडून लिहायचे आहेत। तर त्याच्यामध्ये हेच येणार असं काही नाही, पण काय करायचं आहे ते समजून घ्या। डू एज डायरेक्टेड, त्यानंतर A4 डू एज डायरेक्टेड। 1, मिसेस शिवा had to do some shopping, pick out the infinitive। आता ह्याच्यामध्ये तुम्हाला ग्रामरमध्ये त्या लोकांनी ज्या सूचना दिलेल्या आहेत त्या सूचनेनुसार कृती करायची आहे। ठीक आहे, आय हर्ड अ कंप्लेंट, बिगिन दी सेंटेन्स विथ अ कंप्लेंट। आता आय हर्ड अ कंप्लेंट आहे, तर त्याची सुरुवात तुम्हाला अ कंप्लेंट पासून वाक्याची करून लिहायची आहे। तर अशा प्रकारे तिकडे जे काही वाक्य येईल ते तुम्हाला करायचंय। तरी मी ह्याचं उत्तर सांगते तुम्हाला। मिसेस श्रीवास्तवा हॅड टू गो सम शॉपिंग, पिक आउट दी इन्फिनिटिव्ह। तर इन्फिनिटिव्ह काय आहे? टू डू आहे। ठीक आहे, पिक आउट इन्फिनिटिव्ह फक्त पिक आउट करायला सांगितलेलं आहे तुम्हाला, तर लिहायचं आहे टू डू। आय हर्ड अ कंप्लेंट, तर हे वाक्य येणार अ कंप्लेंट heard by me, sorry,
अ कंप्लेंट वॉज हर्ड बाय मी. अ कंप्लेंट वॉज हर्ड बाय मी असं लिहायचं तुम्हाला. 5. डू यू लाईक ऑनलाईन शॉपिंग? वाय. आता ह्याच्यामध्ये तुमचं ओपिनियन लिहायचंय. तुम्हाला ऑनलाईन शॉपिंग करायला आवडतं का? का आवडतं असं. पण तिकडे जे प्रश्न विचारले त्याची उत्तरं लिहा तुम्ही. आता क्वेश्चन नंबर 2. रीड दी फॉलोइंग पॅसेज अँड डू दी ऍक्टिव्हिटीज. आता याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला पॅसेज जे दिलेलं आहे ते रीड करायचं आहे आणि दिलेली ऍक्टिव्हिटी पूर्ण करायची आहे. आता हे तुम्हाला समजलेलं आहे. ओके. आता B3 मध्ये त्यांनी फाइंड फ्रॉम दी पॅसेज दी एंटोनाइम्स ऑफ. आता हे जे काही विरुद्धार्थी शब्द दिलेले आहेत त्याचे तुम्हाला उत्तरं पॅसेज मधून शोधायची आहेत. जे तुम्हाला पॅरेग्राफ दिलेला आहे त्याच्यामधून ह्याचे विरुद्धार्थी शब्द शोधून लिहायचे आहेत. जसं उदाहरणार्थ मी सांगते तुम्हाला. बॅड. बॅडच्या विरुद्ध काय आहे? पॅसेज मध्ये पॅरेग्राफ मधलंच लिहायचं आहे, मनाने लिहायचं नाही. तर बघा बॅडच्या विरुद्ध येतं गुड. तर आहे हे पॅसेज मध्ये, तर इथे लिहायचं गुड. इथे तुम्हाला एक्सक्लेमेटरी मार्क्स यूज करायचा आहे. मग तुम्ही वाक्य कसं लिहिणार? तर व्हॉट अ ब्युटिफुल गर्ल श्वेता इज लिहून मग शेवटी एक्सक्लेमेटरी मार्क तुम्हाला द्यायचा आहे. एक्सक्लेमेटरी मार्क उद्गारवाचक चिन्ह द्यायचं आहे. 2. मीना इज एन LIC ऑफिसर. फ्रेम अ WH क्वेश्चन. WH क्वेश्चन म्हणजे व्हिच, व्हॉट, हू अशा प्रकारचा प्रश्न तयार करून टू गेट दी अंडरलाइन्ड पार्ट एज एन आन्सर. अंडरलाइन्ड पार्ट म्हणजे अधोरेखित केलेलं जे वाक्य आहे ते उत्तर असलं पाहिजे. अशा प्रकारचं WH चं एक प्रश्न तयार करा. आता मीना इज एन LIC ऑफिसर. तर प्रश्न कसं तयार करणार तुम्ही की ज्याचं उत्तर येणार एन LIC ऑफिसर. तर सोपं आहे हे. व्हॉट इज मीना? व्हॉट इज मीना? मीना इज एन LIC ऑफिसर. ठीक आहे. आता हे तुम्ही व्याकरण वगैरे सगळं शिकलेलेच असाल, हो की नाही? नाही कळत तुम्हाला तर मी जे ग्रामर एक्सप्लेन केलेलं आहे ते एकदा बघून घ्या. त्याच्यानंतर 5. इफ यू हॅव अ फ्रेंड लाईक मीना व्हॉट वुड बी युअर ॲटिट्यूड टुवर्ड्स हर. जर मीना सारखी तुमची मैत्रीण असली तर तुमचं बिहेवियर तिच्याबरोबर कसं असतं. ठीक आहे. त्यानंतर आपण वळूया सेक्शन 3 कडे. पोएट्री 10 मार्क्स. आता कविता आणि त्याच्यावरील प्रश्नांची उत्तरं आणि हे जे आहे हे तुम्हाला अशाच प्रकारे बॉक्स करूनच उत्तरं लिहायची आहेत, तरच तुम्हाला मार्क्स भेटतील, नाही तर भेटणार नाही. परत हे बघा कविता आणि कवितेवरील प्रश्नांची उत्तरं तुम्हाला जी काही दिलेलं असेल तिथे ते लिहायचं आहे. त्यानंतर इथे दिलेलं आहे सेक्शन 4. सेक्शन 4 जे आहे 15 मार्काचं. क्वेश्चन नंबर 4. मी तुम्हाला आधीच सांगितलेलं आहे की तुम्हाला परीक्षेमध्ये नवीन प्रश्न, नवीन पान, फुलस्केप जे दिलेलं असेल तुम्हाला उत्तरपत्रिकेचं नवीन पानच वापरायचं आहे नवीन प्रश्न लिहिण्यासाठी. प्रश्न आणि प्रश्नाच्या समोरचं जे ABCD जे काही आहे आणि जे उत्तर तुम्ही लिहत आहात ते बरोबर त्याचे आकडे वगैरे टाका. चुकामुक करू नका, नाहीतर तुमचे सगळे मार्क्स जातील. उत्तर बरोबर असून सुद्धा तुमचे मार्क्स 0 होतील, लक्षात घ्या. त्यानंतर नॉन टेक्स्च्युअल पॅसेजेस. रीड दी फॉलोइंग पॅसेज अँड डू दी ऍक्टिव्हिटीज 10 मार्क्स. आता इथे एक पॅसेज दिलेला आहे त्यांनी तुम्हाला, तर त्या पॅसेजवरून तुम्हाला प्रश्न दिलेले आहेत आणि त्याच्या खालील उत्तरं तुम्हाला लिहायला सांगितलेली आहेत आणि हे सगळं रिलेटेड टू दॅट पॅसेज ओनली. ठीक आहे. त्या पॅसेजवरूनच तुम्हाला हे सगळे प्रश्न विचारलेले आहेत, तर ते तुम्हाला लिहिता आले पाहिजेत. ठीक आहे. त्यानंतर अतिशय महत्वाचं जे असतं तुमचं
सेक्शन 5 रायटिंग स्किल 20 मार्क्स. आता प्रश्न 5वा जो असतो उपयोजित लेखन 20 मार्काचा आहे, खूपच महत्वाचा असतो आणि सगळ्यात जास्त मार्क तुम्ही ह्याच्यामध्ये मिळवू शकता. ठीक आहे. पण आता हे जे उपयोजित लेखन मध्ये हे जे पत्र लेखन असतं तर ते कसं वाचून कोणत्या प्रकारचं पत्र तुम्हाला लिहायचं आहे हे समजणं खूप महत्वाचं आहे. ते जर तुम्हाला समजलं तर तुम्ही पत्र लिहू शकाल, हो की नाही. जर तेच नाही समजलं प्रश्न तर पत्र कसं लिहिणार तुम्ही. तर आज आपण तेच शिकणार आहोत. A1 और A2 इथे दिलेलं आहे बघा पत्र. एकतर A1 लिहा किंवा A2 दोन पैकी एकच लिहायचं आहे, दोन्ही पत्र लिहायची नाहीत. त्यानंतर इमेजिन यू आर आनंदी आनंद जाधव. आता बघा त्या लोकांनी जर इथे नावं मेन्शन केलेली असतील तर मुलगी असेल तर ती लिहिणार आनंदी जाधव, मुलगा असेल तर तो लिहिणार आनंद जाधव. ठीक आहे. आणि यू हॅव रीड दी फॉलोविंग ऍडव्हर्टाइजमेंट अँड राईट एनी वन ऑफ दी फॉलोविंग लेटर्स. आता तुम्ही लोकांनी हे जे ऍडव्हर्टाइजमेंट इथे दिलेलं आहे ते तुम्ही वाचलेलं आहे. आता परीक्षेमध्ये तुम्हाला काय देतील मला माहिती नाहीये, पण जर का तुम्हाला असं आलं तर मुलं काय करतात ना, डायरेक्ट प्रश्नाकडे येतात. तर असं करायचं नाही आहे. तुम्हाला आधी तुम्हाला हे ऍडव्हर्टाइजमेंट वाचायचं आहे. हे ऍडव्हर्टाइजमेंट मध्ये काय दिलेलं आहे ते समजून घ्यायचं आहे, मग तुम्ही पत्र लिहू शकता. आता एक एक्झाम्पल म्हणून आता हेच मी एक्सप्लेन करते कारण की हे खूप महत्वाचं आहे. एन्चॅन्टिंग ब्युटी चिखलदरा. तर चिखलदरामध्ये ब्युटीचं वाढवण्याचं आहे. एन्जॉय दी फेमस हिल पॉइंट्स. एन्चॅन्टिंग ब्युटी. एन्चॅन्टिंग ब्युटी म्हणजे सौंदर्य बघण्यासाठी कुठे जायचं आहे तुम्हाला. हिल पॉइंट्स, फेमस हिल पॉइंट्स अँड नॅचरल ब्युटी म्हणजे हे टूर्स अँड ट्रॅव्हल्सचं असेल. अ लिव्हिंग पॅरेडाईज ऑन दी अर्थ. लिव्हिंग पॅरेडाईज म्हणजे धरतीवरचा स्वर्ग असलेली जागा. विजिट दी सनसेट पॉइंट. एन्चॅन्टिंग ब्युटी चिखलदरामध्ये जी जागा आहे त्याबद्दल त्यांनी आपल्याला इथे सांगितलेलं आहे. विजिट दी सनसेट पॉइंट. आता ते कुठे कुठे घेऊन जाणार म्हणजे कुठे कुठे बघण्यासारखं आहे जागा तिकडे. विजिट दी सनसेट पॉइंट, सनशाईन पॉइंट, भीमकुंड पॉइंट, देवी पॉइंट, इको पॉइंट, अ फेमस गन पॉइंट. एक्सपिरियन्स हॉर्स रायडिंग. हॉर्स रायडिंग म्हणजे काय ते घोडसवारी म्हणतात ना, घोड्यावर बसून फिरणे त्याला हॉर्स रायडिंग म्हणतात. त्यानंतर बोटिंग अँड वॉटर स्पोर्ट्स पाण्यामधून शर्यती असं म्हणजे क्रीडा वगैरे जे काय. कम्फर्टेबल स्टे राहण्याची व्यवस्था व्यवस्थित आहे. अँड एन्जॉयेबल नॅचरल ब्युटी तुम्ही खूप मजा कराल असे नैसर्गिक सौंदर्य आहे. त्यानंतर कॉन्टॅक्ट द इन्चार्ज टुरिझम डिपार्टमेंट चिखलदरा डिस्ट्रिक्ट अमरावती. आता हे जे आहे ते टुरिझमचं ऍडव्हर्टाइजमेंट आहे हे आपल्याला आता समजलेलं आहे, हो की नाही. तर आता हे समजल्यानंतर इथे खाली त्यांनी आपल्याला काय करायला सांगितलेलं आहे ते आता आपण समजून घेऊया. ठीक आहे. A1 informal letter. Look at the advertisement and write a letter to your father asking permission to join the trip. Make use of the following points. Duration. Duration चा अर्थ असतो कालावधी, कधी ते कधीपर्यंत. ओके. त्यानंतर टोटल कॉस्ट, पैसे किती खर्च होणार टोटल. आता वडिलांकडे तुम्ही मागणार तर सगळं द्यावं लागेल ना डिटेल, तर पैसे भेटतील ना तुम्हाला, तर किती खर्च येईल ते. त्यानंतर अकोमोडेशन. अकोमोडेशन म्हणजे तिथे राहण्याची व्यवस्था, काय हॉटेलमध्ये आहे का बोटमध्ये केली आहे का समुद्रामध्ये केली आहे, जी काही व्यवस्था आहे. ठीक आहे. वर्थ सीइंग प्लेसेस.
कोणते कोणते जागा तुम्हाला ते दाखवणार आहे ते. ऍड युअर ओन पॉइंट्स, त्याच्यामध्ये तुम्ही स्वतःचे सुद्धा पॉइंट्स ऍड करू शकता. आता जसं मी बोलता बोलता बोलली ना, समुद्रामध्ये ठेवणार आहेत का, बोटीवरती ठेवणार आहेत, असं मी ऍड करून बोलली जरा. ठीक आहे, तर असंच तुम्ही पण ऍड करा. ओके. तर इथे वडिलांना त्यांनी लिहायला सांगितलंय. आता इथे लकीली जर समजा तुम्हाला इनफॉर्मल लेटर वगैरे आलं लिहून, तर तुमचं नशीब चांगलं आहे समजा. म्हणजे तुम्हाला कळेल की ते इनफॉर्मल लेटर म्हणजे ते अनौपचारिक पत्र आहे. ठीक आहे. पण बहुतेक वेळा ते लोक कोणत्या प्रकारचं पत्र आहे ते देत नाहीत. ते तुम्हाला हे वाचून समजून घ्यायचं असतं. समजलं? तर ना असं भ्रमात राहू नका की ते हे लिहूनच देतील तुम्हाला. त्याची काहीही गॅरंटी नाहीये. त्यामुळे हे वाचून कोणत्या प्रकारचं पत्रलेखन करायचं आहे ते तुम्हालाच समजून घ्यायचं आहे. एक तर हे झालं पत्र, किंवा और म्हणजे किंवा फॉर्मल लेटर. फॉर्मल लेटर म्हणजे औपचारिक पत्र. लुक ऍट दी ऍडव्हर्टाइजमेंट. ते ऍडव्हर्टाइजमेंट म्हणजे जाहिरात पहा. राईट अ लेटर टू दी ऑफिसर इनचार्ज. आता त्या टुरिझमचा जो ऑफिसर इनचार्ज आहे त्याला तुम्हाला पत्र लिहायचं आहे. टुरिझम डिपार्टमेंट चिखलदरा आस्किंग फॉर. तर त्याच्यामध्ये तुम्हाला काय विचारायचं आहे? कन्सेशन इन एंट्री फीस. आता जी काही त्यांची फी आहे तर त्याच्यामध्ये थोडंसं जरा आमच्यासाठी कमी करा, असं कन्सेशन मागायचं आहे त्यांना. अकोमोडेशन डिटेल्स. राहण्याची काय काय व्यवस्था आहे त्याबद्दल चौकशी करायची आहे. फूड फॅसिलिटी अँड प्रोव्हिजन फॉर ऑनलाईन बुकिंग. आता फूड फॅसिलिटीज म्हणजे खाण्यापिण्याची काय काय व्यवस्था केलेली आहे त्यांनी, आणि ऑनलाईन बुकिंग कशा प्रकारे करू शकू. तर ह्या सगळ्या चौकशा आपल्याला त्याच्यामध्ये करायला सांगितलेल्या आहेत. तर ना जर का समजा तुम्हाला अशा प्रकारचं आलं तर तुम्ही पत्र कसं लिहिणार ते मी तुम्हाला सांगून देते. ठीक आहे. जर तुम्ही फॉर्मल लिहत असाल तर कसं लिहिणार, औपचारिक, इनफॉर्मल म्हणजे अनौपचारिक लिहत असाल तर कसं लिहिणार, ह्याची आयडिया तुम्हाला येण्यासाठी. नाहीतर तिकडे ते जे काही पत्र विचारतील ना तर ते तुम्ही समजून व्यवस्थित अशा प्रकारे लिहा. ओके. तर आता बघा, आपण इनफॉर्मल लेटर आधी लिहितोय. आता ह्याच्यामध्ये तुम्ही तुमच्या वडिलांना पत्र लिहत आहात. त्यांनी आपल्याला नाव सुद्धा दिलेलं आहे. ठीक आहे. पत्ता दिलेला नाही आहे तर पत्ता आपल्या मर्जीने लिहायचा. पत्ता दिला असेल तर तोच पत्ता लिहायचा. लिहिण्याची पद्धत कशी आहे ते पण बघा. आनंदी जाधव नंतर दिला आहे कॉमा स्वल्पविराम, त्यानंतर बी. पत्ता कोणताही लिहिला तर चालेल. ओके. त्याच्यानंतर तारीख घालायला विसरायचं नाही. ठीक आहे. प्रत्येकाला मार्क आहेत तुमच्या. एक एक डॅशला मार्क आहे, कॉमाला मार्क आहे, फुल स्टॉपला मार्क्स आहेत. लक्षात घ्या. एक चूक एक अर्धा मार्क कट असं होईल. त्यामुळे बारीक सारीक ज्या मी गोष्टी सांगते ते लक्षात ठेवा. आणि होईल तेवढं पत्र छोटंच लिहायचं, लांब लचक लिहत बसायचं नाही. ठीक आहे. तर शॉर्ट अँड स्वीट लेटर रायटिंग आणि मुद्देसूद असलं पाहिजे ते. आणि शक्यतो एकाच पानावर ते पत्र तुमचं कंप्लीट झालं पाहिजे. ओके. तर सुरुवात करूया आपण पत्राला. डिअर पापा. आता इंग्लिशमध्ये लिहत आहात तुम्ही, हो की नाही. तर डिअर पापाच्या नंतर स्वल्पविराम. My first term exam is going to start from 8th October and I hope to get about 90% this time. माझं फर्स्ट टर्म एक्झाम जे आहे, 6माही परीक्षा, ती 8 ऑक्टोबरला संपलेली आहे आणि मला आशा आहे की त्याच्यामध्ये मला 90% भेटतील. I am glad to inform you that our school has arranged an educational tour to visit चिखलदरा ऑन 21st and 22nd October. आमच्या शाळेने एक टूर, एज्युकेशनल टूर, शैक्षणिक टूर अरेंज केलेली आहे.
कुठे तर चिखलदराला ऑन कधी 21 and 22 ऑक्टोबर. आता बघा, अजून एक इम्पॉर्टंट मला सांगायचं आहे की जेव्हा तुम्ही पत्राचं तारीख लिहिता की नाही, त्यावेळी ह्या तारखा लिहिताना व्यवस्थित विचार करून लिहायच्या. जे काही तुम्ही लिहत असाल, सुट्टीचा अर्ज असू द्या, काही पण असू द्या, तर उद्या सुट्टी पाहिजे तुम्हाला, तर आजची तारीख त्या पत्रामध्ये असली पाहिजे. लक्षात ठेवा. आणि किती तारखेपासून ते किती तारखेपर्यंत तुम्ही नाही येणार आहात हे व्यवस्थित त्याच्यामध्ये मेन्शन केलेलं पाहिजे. ठीक आहे. हे अशा प्रकारचे खूप पत्र मी टाकलेले आहेत, तर तुम्ही माझ्या चॅनलमध्ये जा, प्लेलिस्टमध्ये जा, तुम्हाला सगळ्या प्रकारचे पत्र लेखन भेटतील त्याच्यामध्ये. ठीक आहे. तर काही डाऊट असेल ना तुमच्या मनामध्ये तर ते क्लिअर होऊन जाईल. तर एकदा ते पत्र लेखन बघून घ्या तुम्ही. त्यानंतर इट इज अ 2 days टूर इन्क्लुडिंग लॉजिंग, बोर्डिंग अँड ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस. तर 2 दिवसाचं हे टूर आहे. ह्याच्यामध्ये लॉजिंग, बोर्डिंग, राहण्याची वगैरे व्यवस्था सगळी आहे, जाण्या येण्याची व्यवस्था आहे, आणि ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस म्हणजे येण्या जाण्याचा खर्च. As it is the last year in this school, all my friends are going for the tour and I wish to join them. माझे सगळे मित्र या टूर मध्ये जाणार आहेत, तर माझी इच्छा आहे की मी सुद्धा त्यांना जॉईन करू, म्हणजे मला सुद्धा टूर मध्ये जायचं आहे. You know that Chikaldara is a naturally beautiful place with geographical importance. म्हणजे भौगोलिक महत्व त्याला खूप आहे आणि ते खूप सुंदर आहे. इट इज कॉल्ड द लिव्हिंग पॅरेडाईज ऑन दी अर्थ. त्याला पृथ्वीवरील स्वर्ग असे म्हणतात. वी विल विजिट डिफरंट पॉइंट्स लाईक सनसेट पॉइंट, भीमकुंड पॉइंट, देवी पॉइंट, इको पॉइंट अँड अ फेमस गन पॉइंट. आम्ही इकडे जाणार आहोत. ओके, व्हिजिट करणार आहोत. We will also experience horse riding, boating and water sports. ह्याचा सुद्धा आम्ही एक्सपिरियन्स म्हणजे अनुभव घेणार आहोत. The whole tour will cost ₹2,500 per head. कसं लिहिले हे बघून घ्या. 2,500 per head म्हणजे प्रत्येकी, म्हणजे एका माणसाला 2,500 खर्च येणार आहे. The accommodation is arranged at MTDC Resort, which is located in the heart of the forest. तर फॉरेस्टच्या मधोमध जे काही जागा आहे तिथे ती रिसॉर्ट जे MTDC आहे त्याच्यामध्ये आमची राहण्याची व्यवस्था केलेली आहे. मी फटाफट शॉर्ट मध्ये सांगते कारण की ना व्हिडिओ नाही तर खूप मोठा होईल. I think it is a golden opportunity to explore the beauty of this place with my friends and teachers. तर ही एक सुवर्ण संधी आलेली आहे मला या नैसर्गिक जागेला बघण्याची. कोणाबरोबर? माझ्या मित्र आणि माझ्या टीचर्स बरोबर. Our class teacher along with 5 other teachers and guides are also accompanying us. माझ्या बरोबर आमचे शिक्षक तर आहेत, वर्ग शिक्षक, त्याचबरोबर दुसरे इतर 5 शिक्षक सुद्धा येणार आहेत आणि एक गाईड असतो ना जे आपल्याला पूर्ण माहिती देतो तो सुद्धा येणार आहे. सो डोंट वरी अबाउट अवर सेफ्टी. तर आमच्या सुरक्षिततेची तुम्ही काळजी करू नका. नाहीतर पालक लोकांना हीच काळजी असते ना, पोरं जातील, मस्ती करतील, धक्काबुक्की करतील, हो की नाही. त्यामुळे पालक घाबरतात. कितीतरी पालक पाठवतच नाहीत पिकनिकला पोरांना, हो की नाही. तर ह्याच्यासाठी त्यामुळे आधी ते पण क्लिअर करणं गरजेचं आहे की आमच्याबरोबर एवढे शिक्षक आहेत, गाईड आहे, त्यामुळे काळजी करू नका, सगळी व्यवस्था केलेली आहे असं. हेन्स आय रिक्वेस्ट यू टू अलाव मी टू जॉईन द ट्रिप विथ माय फ्रेंड्स अँड टीचर्स. तर मी तुम्हाला विनंती करत आहे की मला तुम्ही अलाव करा, म्हणजे परवानगी द्या हे ट्रिप जॉईन करण्यासाठी. विथ फ्रेंड्स अँड टीचर्स म्हणजे माझे मित्र आणि आमच्या टीचर्सच्या बरोबर मला ह्या ट्रिपमध्ये जाण्याची तुम्ही परवानगी द्या. वेटिंग फॉर युअर परमिशन ॲट दी अर्लिएस्ट अँड
गुगल पे ₹3,000 including my pocket money as early as possible. तर वेटिंग फॉर युअर परमिशन, तुमच्या परवानगीची वाट बघत आहे. ॲट दी अर्लिएस्ट, लवकरच तुम्ही परमिशन द्याल आणि लगेच मला हे करा, गुगल पे करा ₹3,000. तिकडचं आता ट्रिपचं आहे 2,500 आणि ₹500 त्याची पॉकेट मनी. तर इन्क्लुडिंग माय पॉकेट मनी म्हणजे त्याच्यामध्ये मिळवून, माझी पॉकेट मनी मिळवून ₹3,000 मला तुम्ही गुगल पे करा ॲज अर्ली ॲज पॉसिबल, लवकरात लवकर. डोंट वरी अबाउट माय स्टडीज, माझ्या अभ्यासाचं काळजी करू नका. इट इज गोइंग ऑन व्हेरी वेल ॲज युज्युअल, नेहमीप्रमाणे माझा अभ्यास खूप छान झालेला आहे. कन्वे माय प्रोफाउंड रिगार्ड्स टू मम्मी अँड आजी अँड बेस्ट विशेस टू लिटिल राज. आईला आणि आजीला माझे रिगार्ड्स द्या आणि छोटा जो भाऊ आहे त्याचा राज, त्याला बेस्ट विशेष द्या. त्यानंतर युअर लवली आनंदी जाधव, मुलगा असेल तर लिहिणार आनंद जाधव. आता तुमचे जे पेपर आहे त्याच्यामधलं जे मार्किंग स्कीम आहे तर ते कसं असणार, इन्फॉर्मल लेटरचं, ते समजणं सुद्धा खूप महत्वाचं आहे. सेंडर्स ऍड्रेस अँड डेट अर्धा मार्क, ज्याला तुम्ही जो सेंड करणार आहे त्याचा ऍड्रेस आणि डेट त्याला अर्धा मार्क. सॅल्युटेशन त्याला अर्धा मार्क. मेन बॉडी त्याला अर्धा मार्क, म्हणजे महोदय रिस्पेक्टेड जे लिहिणार त्याला. त्याच्यानंतर मेन बॉडी जो पत्राचा मुद्दा आहे त्याला 2.5 मार्क असणार आहे. त्यानंतर क्लोजिंग शेवट केला त्याला असणार आहे अर्धा मार्क. यूज ऑफ ग्रॅमॅटिकल स्ट्रक्चर्स म्हणजे व्याकरण, ते सगळं मी जे बोलली, कॉमा, पूर्णविराम, प्रश्न विचारत असाल तर प्रश्नचिन्ह आलं पाहिजे. काहीतरी बोललेलं लिहत असाल तर तुम्ही ते इन्व्हायटेड कॉमामध्येच आलं पाहिजे. तर जे काही आहेत ना तर ते मिळून सगळं 1 मार्काचं असणार आहे. असं मिळून एकूण 5 मार्काचं हे असणार आहे. ठीक आहे. जर ह्याच्यामध्ये चुका केल्या तर कसे कसे मार्क कापले जातील तुमचे, ह्याची सुद्धा आयडिया तुम्हाला ह्याच्यामधून येणार. ठीक आहे. आता घेऊया पुढचं पत्र. आता हे आहे फॉर्मल लेटर. तर पत्ता लिहिताना जे नाव दिलेलं आहे ते लिहायचं आहे. नाही दिलं असेल तर तुमचं मनाने नाव लिहू शकता. ठीक आहे. आनंदी जाधव, आदर्श विद्यालय, MG रोड, नागपूर. आता हे आपण कशासाठी पत्र लिहिणार आहोत, चौकशी करण्यासाठी पत्र लिहिणार आहोत, हो की नाही. तर शाळेचा ऍड्रेस टाकायचं त्याच्यामध्ये, MG रोड, नागपूर. त्याच्यानंतर तारीख टाकायची 24 सप्टेंबर 2023. ठीक आहे. कारण की तारीख टाकणं खूप महत्वाचं आहे. आणि बघा तारीख कसं लिहिले त्यांनी, एक ओळ सोडून इथे तारीख लिहिलेली आहे. त्यानंतर टू इन्चार्ज टुरिझम डिपार्टमेंट कॉमा चिखलदरा. आता तिकडचा जो इन्चार्ज आहे ना, प्रमुख, त्याला आपण पत्र लिहिणार आहोत. त्यामुळे टू इन्चार्ज. ओके. आणि टुरिझम डिपार्टमेंट चिखलदरा कॉमा डिस्ट्रिक्ट अमरावती, तिकडचं पिनकोड. आणि कधीही लक्षात ठेवा, इन्फॉर्मल पत्र लिहिताना आपल्याला सब्जेक्ट लिहिणं खूप महत्वाचं आहे. सब्जेक्ट म्हणजे विषय. ओके. तर विषयला अर्धा मार्क असतो. सब्जेक्ट अबाउट दी डिटेल्स ऑफ दी चिखलदरा टूर. काय आहे पत्र, आमचं मेन पत्र का लिहिलंय आम्ही, चिखलदरा टूरच्या बद्दलचं डिटेल विचारण्यासाठी, जरा विस्तारितपणे माहिती घेण्यासाठी आम्ही हे पत्र त्यांना लिहित आहोत. रिस्पेक्टेड सर, आय एम मिस आनंदी जाधव, द स्टुडंट रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ आदर्श विद्यालय नागपूर, वुड लाईक टू सीक इन्फॉर्मेशन अबाउट चिखलदरा ट्रिप. आता मी आनंदी जाधव ह्या शाळेची रिप्रेझेंटेटिव्ह आहे, विद्यार्थी प्रतिनिधी म्हणतो ना आपण, ती आहे. आणि हे जे कोणत्या शाळेत शिकत आहे ते, त्यानंतर काय माहिती विचारण्यासाठी
पत्र लिहित आहे चिखलदरा ट्रिपच्या बद्दल माहिती विचारण्यासाठी हे पत्र लिहित आहे. रिसेंटली आय हॅव रीड युअर ऍडव्हर्टाइजमेंट अबाउट दी सेम. रिसेंटली म्हणजे आताच मी तुमचं हे ऍडव्हर्टाइजमेंट वाचलेलं आहे. आफ्टर रीडिंग दिस, ते वाचल्यानंतर वी सजेस्टेड अवर हेडमास्टर टू ऑर्गनाइज अ ट्रिप टू चिखलदरा. ते वाचल्यानंतर आम्ही लोकांनी आमचे जे हेडमास्टर आहेत, प्रिन्सिपल आहेत, त्यांना आम्ही या ट्रिपला जाण्यासाठी ऑर्गनाइज करण्यासाठी विनंती केलेली आहे किंवा सजेस्ट केलेलं आहे. अ लिव्हिंग पॅराडाईज ऑन दी अर्थ. अ लिव्हिंग पॅराडाईज ऑन दी अर्थ, पृथ्वीवरील स्वर्ग. ही एक्सेप्टेड अवर रिक्वेस्ट, त्यांनी आमची विनंती मान्य केली. अँड टोल्ड अस टू गेट इन्फॉर्मेशन अबाउट दी सेम, आणि याबद्दलची पूर्ण माहिती काढायला आम्हाला सांगितलेली आहे. वी हॅव अरेंज द टूर ऑन 21 and 22 ऑक्टोबर. आता 21 आणि 22 ऑक्टोबर साठी टूर अरेंज करायची आहे. अराउंड 100 स्टुडंट्स ऑफ दी स्टँडर्ड 10. 10वीची 100 विद्यार्थी असणार. अलॉंग विथ 5 टीचर्स, 5 शिक्षक असणार आहेत. अँड अ प्यून आर पार्टिसिपेटिंग इन इट, आणि आमच्या शाळेचा प्यून. टोटल आम्ही एवढे लोक आहेत. ठीक आहे, ते आम्हाला ते मेन्शन करणं गरजेचं आहे. आता आम्ही पत्र कधी लिहिलं आहे, तारीख 24 सप्टेंबर 2023, आणि आम्ही ट्रिपला कधी जाणार आहोत, ऑक्टोबरला. समजलं ना? तर तारीख हा लिहिताना व्यवस्थित डोकं ठिकाण्यावर ठेवून तारीख लिहायची. सप्टेंबरला पत्र लिहिलंय आणि इकडचं तारीख लिहिलं ना, ऑगस्ट, 21 ऑगस्ट आणि 22 ऑगस्ट, म्हणजे होऊन गेलेलं तुम्ही लिहिणार तर ते बरोबर नसणार. लक्षात घ्या, ह्या सिली चुका खूप करतात मुलं. ठीक आहे. मग 21 and 22 ऑक्टोबरला एवढे जण आम्ही येणार आहोत ट्रिपला. टू प्रोव्हाइड द डिटेल्स इन्क्लुडिंग एंट्री फीज, अकोमोडेशन डिटेल्स, फूड फॅसिलिटी ॲट दी अर्लिएस्ट. आता आम्हाला कशा कशाबद्दलची डिटेल पाहिजे आहे, तर एंट्री फीज, अकोमोडेशन, राहण्याची व्यवस्था, त्याच्याबद्दलचं डिटेल, फूड फॅसिलिटी, जेवण खाण्याची तिकडे काय व्यवस्था आहे त्याच्याबद्दल आम्हाला लवकरात लवकर तुम्ही डिटेल्स पाठवा. आवर स्कूल विल अरेंज दी ट्रान्सपोर्टेशन फॉर दी सेम. तर ट्रान्सपोर्टेशन जे आहे ते आमची शाळा अरेंज करेल. डू यू ऑल्सो प्रोव्हाइड दी guides along with the student to visit different points and to give information of the same. आता काय विचारलं आहे आम्ही त्यांना, डू यू ऑल्सो प्रोव्हाइड द गाईड अलॉंग विथ द स्टुडंट टू विजिट डिफरंट पॉइंट्स टू गिव्ह इन्फॉर्मेशन ऑफ द सेम. प्रश्न आला, वाक्य बदललं. ठीक आहे. तर तुम्ही आम्हाला गाईड देऊ शकता का की जी आमच्या विद्यार्थ्यांना सगळी माहिती देऊ शकेल. काइंडली सेंड दी डिटेल्स एज अर्ली एज पॉसिबल सो दॅट वी कॅन प्लान इट अकॉर्डिंगली. तर तुम्ही प्लीज आम्हाला लवकरात लवकर माहिती पाठवा, म्हणजे आम्हाला सुद्धा त्या हिशोबाने अकॉर्डिंगली म्हणजे त्या हिशोबाने प्लान करणं सोपं जाईल किंवा शक्य होईल. पॉसिबल होणे म्हणजे शक्य होणे. काइंडली प्रोव्हाइड द डिटेल्स ऑफ ऑनलाईन बुकिंग फॉर अवर कन्व्हिनियन्स ॲज वेल. तर आम्हाला तुम्ही ऑनलाईन बुकिंगचं पण डिटेल पाठवा, म्हणजे त्या हिशोबाने आम्हालाही ते बरं पडेल, कन्व्हिनियन्स होईल. थँकिंग यू इन अँटिसिपेशन अँड वेटिंग फॉर युअर रिप्लाय as early as possible. म्हणजे एक प्रकारचा उत्साह असतो ना कुठेही जाण्यासाठी ते. तर अँटिसिपेटिंग अँड वेटिंग फॉर युअर रिप्लाय ॲज अर्ली ॲज पॉसिबल. तर आम्ही खूप
उत्सुक आहोत किंवा खूप एक्साइटेड आहोत तुमच्या उत्तराची. तुम्ही लवकरात लवकर आम्हाला उत्तर द्या. ठीक आहे. युअर सिन्सिअरली आनंदी जाधव. त्यानंतर आता फॉर्मल लेटरचं मार्किंग सिस्टम असणार आहे. सेंडर्स ऍड्रेस अँड डेट अर्धा मार्क. रेसिपेंट्स ऍड्रेस अर्धा मार्क. सब्जेक्ट अँड सॅल्युटेशन अर्धा मार्क. मेन बॉडी 2 मार्क. सबस्क्रिप्शन अँड क्लोजिंग एंड जे केलं ते त्याच्यासाठी अर्धा मार्क आहे. यूज ऑफ ग्रॅमॅटिकल स्ट्रक्चर व्याकरणाचा तुम्ही कशा प्रकारे उपयोग केलेला आहे त्याचा तुम्हाला 1 मार्क. तर अशा प्रकारचं मार्किंग सिस्टम तुम्हाला ह्याच्यामध्ये दिलेलं आहे. आता हेच असं पत्र लिहिलं तर नाही, कोणतंही पत्र लिहा तुम्ही. आता परीक्षेमध्ये विचारलेलं पत्र लिहिलं तरी सुद्धा त्याचं मार्किंग सिस्टम असंच असणार आहे. ठीक आहे. आता पुढे त्यानंतर आहे क्वेश्चन 5B. B1 और B2 डू एनी वन ऑफ दी फॉलोइंग. एक तर तुम्ही B1 सोडवा किंवा B2 सोडवा. 2 पैकी एकच सोडवायचं आहे तुम्हाला. हे जे काही तुम्ही वाचणार ना इन्स्ट्रक्शन्स ते खूप लक्षपूर्वक वाचा आणि हे तुम्हाला आहे 5 मार्काचं. तर B1 मध्ये तुम्हाला दिलेलं आहे डायलॉग रायटिंग. डायलॉग रायटिंग म्हणजे संवाद लेखन. ठीक आहे. तर काय विषय दिलेला आहे आपल्याला. प्रिपेअर अ डायलॉग फ्रॉम दी जम्बल्ड सेंटेन्सेस. आता इथे काही त्यांनी तुम्हाला शब्द दिलेत उलटे पालटे करून, त्यावरून तुम्हाला डायलॉग्स लिहायचे आहेत. तर 1. येस आय हॅव गॉट सम अवॉर्ड. ऑफकोर्स कबड्डी. हॅव यू बीन अवॉर्डेड इन दिस गेम. विच इज युअर फेवरेट गेम. त्यांनी उलटं पालटं दिलेलं आहे तर त्याला तुम्हाला व्यवस्थित करून डायलॉग रायटिंग करायचं आहे. तर ते जे उलटे पालटे डायलॉग दिलेले आहेत त्याला बघा. विच इज युअर फेवरेट गेम प्रश्न आधी येणार मग उत्तर येणार. ऑफकोर्स कबड्डी. काय आहे. कबड्डी आहे. हॅव यू बीन अवॉर्डेड इन दिस गेम. तुला कधी बक्षीस भेटलेत का. येस आय हॅव गॉट सम अवॉर्ड. ओके. इथे त्यांनी उलट सुलट करून संवाद लेखन दिलेलं आहे ते तुम्हाला व्यवस्थित लिहायचं आहे. एकतर असे येईल किंवा बाप आणि लेक यांच्यामध्ये मोबाईलच्या बद्दल संवाद लिहा काहीतरी येईल. अशा प्रकारेही संवाद लेखन तुम्हाला येऊ शकते. ठीक आहे. असंच येणार असं नाही. प्रश्न समजून उत्तर लिहा. आता पुढे बी मध्ये त्यांनी दिले आपल्याला कम्प्लीट दी डायलॉग. इथे डायलॉग दिलेले आहेत ते त्यांनी तुम्हाला कम्प्लीट करायला सांगितलेलं आहे. अनिल विच इज युअर फेवरेट बुक. तुझं फेवरेट बुक आवडतं बुक कोणतं आहे. तर तुम्हाला सुनील बनून उत्तर लिहायचं आहे. तर तेच संवाद लेखन जे इथे दिलेलं आहे ते मी तुम्हाला वाचून दाखवते म्हणजे आपलं वेळ खूप वाचेल. लिहत बसली तर मी तर खूप मोठा व्हिडिओ होणार तेवढं वेळही नाही आपल्याकडे. विच इज युअर फेवरेट बुक. सुनील माय फेवरेट बुक इज विंग्स ऑफ फायर. हे कोणी लिहिलेलं आहे. विंग्स ऑफ फायर माहिती आहे की नाही तुम्हाला. हे लिहिलेलं आहे अबुल कलाम आझाद यांनी जे आपल्या देशाचे खूप मोठे सायंटिस्ट आणि आपल्या देशाचे ते राष्ट्रपती सुद्धा होते. तर तुम्हाला बुक्सचे नाव माहिती असले पाहिजेत. ठीक आहे. त्यानंतर अनिल व्हॉट टाइप ऑफ बुक इज इट. कोणत्या प्रकारचं बुक आहे ते. सुनील इट इज अन ऑटोबायोग्राफी ऑफ डॉक्टर APJ अब्दुल कलाम विच इज रिअली अँड इन्स्पायरिंग टू यंग जनरेशन. तर हे जी नवीन पिढी आहे त्यांना इन्स्पायर करणारं हे बुक आहे जे लिहिलं आहे कुणी APJ अब्दुल कलाम यांनी. इट इज अन ऑटोबायोग्राफी. ऑटोबायोग्राफी म्हणजे आत्मकथा. कोणाची आत्मकथा. डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांची जी यंग जनरेशनसाठी खूप इन्स्पायरिंग आहे. तर हे आहे 1 मार्काचं. त्यानंतर त्यांनी सी मध्ये दिले राईट अ डायलॉग बिटवीन राम अँड श्याम ऑन दी गिवन थीम. मिनिमम
3 मीनिंगफुल एक्सचेंजेस. आता बघा इथे हे पण दिलं आहे त्यांनी की राम आणि श्याम यांच्यामध्ये डायलॉग रायटिंग लिहा. ते जे सब्जेक्ट दिला आहे, जे थीम दिला आहे तुम्हाला, इम्पॉर्टन्स ऑफ एज्युकेशन म्हणजे शिक्षणाचं महत्व, यावर राम आणि श्याम यांच्यामध्ये संवाद लेखन लिहा. मिनिमम 3 मीनिंगफुल एक्सचेंजेस, कमीत कमी 3 संवाद त्यांच्यामध्ये झालेले पाहिजेत. आता एक उदाहरण म्हणून हे मी तुम्हाला देते आहे, पण असं नाहीये की तुम्ही हेच लिहिणार. तुम्ही तुमच्या मनाने सुद्धा संवाद लेखन लिहू शकता. ठीक आहे. तर 3 वाक्य रामची, 3 वाक्य श्यामची. राम, व्हाय डू यू थिंक एज्युकेशन इज इम्पॉर्टंट इन अवर लाईफ? शिक्षण हे आपल्या आयुष्यात खूप महत्वाचं आहे असं तुला का वाटतं? श्याम, आय थिंक एज्युकेशन इज इम्पॉर्टंट टू ग्रो, डेव्हलप and to make a better citizen to an individual. तर आय थिंक, मला असं वाटतं, एज्युकेशन इज इम्पॉर्टंट टू ग्रो, शिक्षण कशासाठी महत्वाचं आहे? टू ग्रो म्हणजे स्वतःला ग्रो करण्यासाठी, डेव्हलप and to make a better citizen to an individual. To make a better citizen म्हणजे एक चांगला शहरी होण्यासाठी. जर प्रत्येक व्यक्ती शिकली सवरली तर एक चांगले संस्कार येतील ना, त्याच्यामध्ये चांगले कल्चर येतील. आपली जे काही तो प्रगती करणार, स्वतःच जे तो डेव्हलप करणार स्वतःला. तर मराठी प्रॉपर शब्द सापडत नाहीयेत मला. आय होप तुम्हाला समजत असेल. त्यानंतर राम, यू आर ऍब्सोल्युटली राईट. आता राम काय बोलला श्यामला? यू आर ऍब्सोल्युटली राईट, एकदम बरोबर बोलत आहेस तू. बिसाइड व्हॉट डू यू थिंक अबाउट इट? या पलीकडे तू काय विचार करतोस याबद्दल? श्याम, with the help of education we are able to shape a better society to live in by knowing and respecting rights, laws and regulations. आता शिक्षण घेतल्यानंतर आपल्याला, आता तुम्हाला बघा, नागरिकशास्त्र, इतिहास, ह्याच्यामध्ये कसं वागलं पाहिजे, काय पाहिजे, स्पेशली नागरिकशास्त्रामध्ये कायदा कानून काय आहे ह्याबद्दल शिकवलं गेलेलं आहे, हो की नाही? त्यामुळे आपल्याला समजतं की आपल्याला समाजामध्ये कसं वागलं पाहिजे. नाहीतर कुणीही कधीही कोणाच्याही कानाखाली लगावून दिलं असतं, हो की नाही? शेजारी पाजारी लोक हसत खेळत राहिले नसते, मग भांडण तंटे केले असते त्या लोकांनी. त्यांना माहिती आहे की हे कायदेशीर गुन्हा आहे, म्हणून लोक व्यवस्थित वागतात. आणि त्याच्यासाठी एक शिक्षण आपल्याला भेटल्यामुळे काय होतं, आपल्यामध्ये तशा प्रकारचे संस्कार डेव्हलप झालेले असतात. एक सुशिक्षित व्यक्ती जो समाजामध्ये वावरतो तो त्याचे विचार खूप वेगळे असतात अशिक्षित व्यक्तीपेक्षा. ठीक आहे. तर अशा प्रकारचं, हे मी काय बोलली तुम्हाला, असंच लिहायचं गरज नाही, तुम्ही तुमच्या मनाने सुद्धा लिहू शकता. तर शिक्षणामुळे आपल्याला राईट्स, आपले अधिकार, लॉज, कायदे काय आहेत ते, लॉज अँड रेग्युलेशन, कायदा कानून काय आहेत ते पण आपल्याला समजतं. शिक्षणामुळे आपल्याला ते समजतं. अनिल, डू यू थिंक इट डेव्हलप्स अवर पर्सनॅलिटी अँड हेल्प्स अस टू गेट गुड सोर्स ऑफ लिव्हिंग? तुला असं वाटतंय का की हे आपलं एक पर्सनॅलिटी घडवण्यासाठी उपयोगी आहे, राहण्यासाठी, चांगल्या ह्याच्यामध्ये राहण्यासाठी, सोर्सेसमध्ये राहण्यासाठी? श्याम, ऑफकोर्स, विदाउट एज्युकेशन यू कॅन निदर डेव्हलप युअर पर्सनॅलिटी नोर गेट अ गुड सोर्स ऑफ लिव्हिंग. शिक्षणाशिवाय तू तुझी पर्सनॅलिटी डेव्हलप करू शकणार नाही आणि लिव्हिंगसाठी चांगले सोर्स म्हणजे माध्यम तू मिळवू शकणार नाही. चांगले तुम्ही शिकलात, सवरलात तर उच्चच्या उच्च पदावरती तुम्ही
जाऊ शकता, हो की नाही. सो इट इज व्हेरी इम्पॉर्टंट इन अवर लाईफ. म्हणून शिक्षण हे जे आहे ते खूपच महत्वाचं आहे आपल्या आयुष्यामध्ये. तर मिनिमम 3 मिनिंगफुल एक्सचेंजेस ऑन दी गिवन थीम, त्याच्यासाठी तुम्हाला आहेत 3 मार्क. तर 3 मुद्दे महत्वाचे ह्याच्यामध्ये मांडले गेलेले आहेत या संवाद लेखन मध्ये प्रश्नोत्तर करून. ठीक आहे, समजलं ना तुम्हाला. तर अशा प्रकारे कोणताही टॉपिक दिला तुम्हाला तर तुम्हाला ते लिहिता आलं पाहिजे. भाषा एकदम हायफायच वापरली पाहिजे असं काही नाहीये. साधी सिंपल भाषा जरी तुम्ही लोकांनी वापरली तरी सुद्धा तुम्हाला एक्झामिनर पूर्ण मार्क्स देईल. ठीक आहे. आता B1 पूर्ण झाल्यानंतर एक तर B1 लिहायचंय तुम्हाला, एक तर आता B2, 2 पैकी एकच लिहायचंय. ठीक आहे. तर हे समजून घ्या ना. तर सगळं लिहत बसाल आणि वेळ निघून जाईल तुमचा लिहिण्यातच. मार्क्स 3च भेटणार आहेत तुम्हाला कितीही लिहिलं तरी सुद्धा. ड्राफ्टिंग अ स्पीच म्हणजे मसुदा तयार करा. स्पीच रायटिंग म्हणतो ना आपण ते. तर प्रिपेअर अ स्पीच ऑन हेल्थ अँड डाएट. आता त्यांनी एक विषय दिलेला आहे आपल्याला, हेल्थ अँड डाएट. ह्याच्यावरती तुम्ही एक स्पीच तयार करा. हेल्थ म्हणजे आपलं हे हेल्थ, तब्येत आपली, आणि डाएट म्हणजे खाणं. ठीक आहे. यू मे यूज दी फॉलोइंग पॉइंट्स. तुम्ही हे खालील मुद्दे यूज करू शकता. हेल्थ इज वेल्थ. आरोग्य ही संपत्ती आहे. गुड हेल्थ डिपेंड्स ऑन रेग्युलर एक्सरसाइज अँड बॅलन्स्ड फूड. चांगलं जर तुम्हाला आरोग्य चांगलं ठेवायचं असेल तर काय असलं पाहिजे, रेग्युलर एक्सरसाइज असला पाहिजे आणि बॅलन्स्ड फूड, संतुलित आहार असलं पाहिजे. वी आर व्हॉट वी ईट. आपण कोण आहोत, काय आहोत आणि आपण काय खातो. ऍड युअर ओन पॉइंट्स. त्या व्यतिरिक्त तुमचे स्वतःचे सुद्धा पॉइंट्स त्याच्यामध्ये तुम्ही ऍड करा असं त्यांनी सांगितलेलं आहे. तर आता स्पीच रायटिंग म्हणजे खूप मुलं कन्फ्यूज होऊन जातात. आता रिलेटेड टू टॉपिकच आपल्याला स्पीच लिहायचं असतं. हेल्थ अँड डाएट वरती तुम्ही कसं स्पीच लिहिणार जर आलं तर ते मी तुम्हाला सांगते. त्यांनी दिलेले मुद्दे वापरून आपल्याला एक स्पीच तयार करायचं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला आपले मुद्दे सुद्धा ऍड करायचे आहेत. तर स्पीच आहे हेल्थ अँड डाएट. ऑनरेबल चेअरपर्सन. आता तुम्ही कसं वक्तृत्व स्पर्धेमध्ये वगैरे भाषण वगैरे करताना कसं बोलता ना, माननीय अध्यक्ष, गुरुजन वर्ग आणि इथे जमलेल्या माझ्या मित्रमैत्रिणींनो. तर अशाच प्रकारे ह्या स्पीचची सुरुवात करायची आहे आपल्याला. ठीक आहे. ऑनरेबल चेअरपर्सन, रिस्पेक्टेड टीचर्स अँड माय डिअर फ्रेंड्स, गुड मॉर्निंग टू वन अँड ऑल. तर आपण सगळ्यांना आधी अभिवादन केलं गुड मॉर्निंग म्हणून. यू मस्ट हॅव हर्ड द रोमन प्रोवर्ब. एक रोमन प्रोवर्ब आहे, हेल्दी माइंड इन अ हेल्दी बॉडी. आरोग्य हेल्दी असेल तर माइंड हेल्दी असेल. डू यू थिंक इट इज पॉसिबल टू गेट हेल्दी बॉडी अँड माइंड विदाउट हेल्दी फूड. तुम्हाला असं वाटतंय का हेल्दी बॉडी आणि हेल्दी माइंड आपण हेल्दी फूड घेतल्याशिवाय करू शकतो का, म्हणजे मिळवू शकतो का. तर त्याच्यासाठी काय असलं पाहिजे, फूड आपलं हेल्दी असलं पाहिजे. नो, नॉट एट ऑल. नाही, शक्यच नाही. वी ऑल लिव्हिंग इन अ मॉडर्न वर्ल्ड शुड लर्न टू ईट हेल्दी फूड सिन्स व्हॉट एव्हर अ पर्सन ईट वुड डिटरमाइन हिज और हर हेल्थ कंडिशन इन दी लॉंग रन. आता आपण लिव्हिंग थिंग जे आहोत, मॉडर्न वर्ल्ड म्हणजे आजच्या आधुनिक जगामध्ये आपण शिकत आहोत हेल्दी फूड कसं खायचं. आणि जी व्यक्ती हेल्दी फूड खातं तर ती त्याची हेल्थची जी कंडिशन असते ना ती खूप काळापर्यंत एकदम ते लोक हेल्दी असतात, व्यवस्थित असतात. खूप शॉर्टकटमध्ये सांगते मी तुम्हाला समजण्यासाठी. Eating healthy food with the combination of
physical activities would lead to a healthy life. Eating healthy food. आपण आरोग्यदायी आहार तर खातच आहोत, पण त्याचबरोबर आपल्याला काय केलं पाहिजे? व्यायाम सुद्धा केलेलं पाहिजे. फिजिकल ऍक्टिव्हिटीज, शारीरिक परिश्रम किंवा ऍक्टिव्हिटीज, कार्य केलं पाहिजे. नाहीतर आपलं हेल्दी फूड खातोय आणि आपण मस्तपैकी झोपतोय, परत उठले, हेल्दी फूड खाल्लं आणि गेले आणि झोपले, तर ह्याच्याने काय तुमची तब्येत बरी होणार नाहीये, आरोग्य चांगलं राहणार नाही. ठीक आहे. तर काय असलं पाहिजे? फिजिकल ऍक्टिव्हिटी सुद्धा असली पाहिजे. वुड लीड टू अ हेल्दी लाईफ. तरच तुम्ही एकदम हेल्दी लाईफ जगू शकता, आरोग्यदायी जीवन जगू शकता. अँड इटिंग अनहेल्दी फूड in an unhealthy manner would lead to complications to the human body. जर तुम्ही अनहेल्दी म्हणजे अनहेल्दीला काय म्हणतात? हेल्दी, अनहेल्दी. अनहेल्दी म्हणजे अस्वास्थ्यकारक. ओके. आणि हेल्दी म्हणजे स्वास्थ्यकारक. तर इटिंग अनहेल्दी फूड, अस्वास्थ्यकारक आहार खाल्ल्याने अनहेल्दी मॅनर आणि अनहेल्दी मॅनर वुड लीड टू कॉम्प्लिकेशन्स टू द ह्युमन बॉडी. त्यामुळे काय होतं? तुम्ही कसेही खाता, कसेही राहता, कसेही जगता, तर काय होतं? तुमचे कॉम्प्लिकेशन्स जे आहेत तुमच्या शरीरामधले ते वाढत जातात. कॉम्प्लिकेशन्स म्हणजे गुंतागुंत, खूप प्रॉब्लेम्स आपण आपल्या शरीरामध्ये क्रिएट करतो. सो व्हॉट वी ईट डिटरमाइन्स व्हॉट वी आर. तर आपण काय खातो त्याच्यावरून आपल्याला समजतं की आपण काय आहोत. अ हेल्दी डाएट विच कन्सिस्ट सिंपल, नॅचरल अँड वेल होम कुक्ड फूड इज essential for good health and nutrition. A healthy diet is consist. जे स्वास्थ्यवर्धक आहार असतं ते कशामध्ये मिळतं आपल्याला? कसं असलं पाहिजे आपलं आहार? सिंपल, साधं, नॅचरल, नैसर्गिक अँड वेल होम कुक्ड फूड. घरी केलेलं, आपण स्वयंपाक करतो ना घरी, तसं आहार आपल्याला एसेन्शियल फॉर गुड हेल्थ अँड न्यूट्रिशन. आपल्या तब्येतीसाठी आणि चांगल्या न्यूट्रिशनसाठी चांगलं असतं. अ हेल्दी डाएट इज अ फाउंडेशन फॉर हेल्थ, वेल-बीइंग, ऑप्टिमल ग्रोथ अँड डेव्हलपमेंट. अ हेल्दी डाएट, एक स्वास्थ्यवर्धक आहार जे असतं ते आपल्या कशाचं फाउंडेशन आहे? पाया आहे. ते आहे हेल्थ, आरोग्य, वेल बीइंग म्हणजे आपल्या कल्याणासाठी, ऑप्टिमल ग्रोथ. ऑप्टिमल ग्रोथ म्हणजे योग्य विकासासाठी, आपली योग्य वाढ होण्यासाठी, इष्टतम वाढ होण्यासाठी. अँड डेव्हलपमेंट, डेव्हलपमेंट म्हणजे आपल्या विकासासाठी. इट प्रोटेक्ट्स अस अगेन्स्ट मेनी क्रोनिक डिसीजेस. हे आपलं कशापासून संरक्षण करतं? अनेक क्रोनिक डिसीजेस म्हणजे जे खूप जुने आजार असतात बघा, त्यांना ना क्रोनिक डिसीज म्हणतात. ओके. तर त्यांच्यापासून ते आपल्याला काय करतात? प्रोटेक्ट करतात. सच एज, ओके, उदाहरण दिलेले आहेत पुढे. सच एज हार्ट डिसीज, हृदयाचे आजार, डायबिटीज, डायबिटीज म्हणजे मधुमेह, हाय ब्लड प्रेशर, स्ट्रोक. तुम्ही लोकांनी ऐकलंच असेल ना असं ब्रेनला स्ट्रोक आला म्हणून. तर अशा प्रकारे स्ट्रोक येणे. अँड सम कॅन्सर्स, काही जे कर्करोग आहेत ते, हे काय आहेत? क्रोनिक आजार आहेत, जुनाट आजार आहेत, जे वर्षानुवर्ष चालत असतात, गोळ्यांवरती माणसं जगत असतात.
अ परफेक्ट बॅलन्स्ड डाएट इज कंपोज्ड ऑफ कार्बोहायड्रेट. आता परफेक्ट बॅलन्स्ड जे डाएट असतं त्याच्यामध्ये काय काय असतं तर कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स, फॅट्स, मिनरल्स, हाय फायबर्स. आता हे तुम्हाला माहितीच असणार ना, तुम्ही सामान्य विज्ञानमध्ये शिकलेले आहात ना, सायन्समध्ये. तर काय आपल्याला आरोग्यासाठी चांगले असतात तेच लिहायचंय इकडे तुम्हाला, म्हणजे बोलायचं आहे, म्हणजे असं तुम्ही बोलताय म्हणून लिहायचंय. हाय फायबर्स, विटामिन्स एटसेट्रा. टू गेन ऑल दोज थिंग्स, हे वाढवण्यासाठी वी शुड इन्क्लूड लॉट्स ऑफ फ्रुट्स अँड व्हेजिटेबल्स इन अवर डेली फूड. तर ते वाढवण्यासाठी आपल्या आहारामध्ये आपण फूड आणि व्हेजिटेबल्स, फ्रुट्स, फळे आणि भाज्यांचा समावेश केला पाहिजे आपल्या रोजच्या आहारामध्ये. इन्क्लूड करणे म्हणजे समाविष्ट करणे. ऍड होल ग्रेन्स, सिरियल्स, फिश, एग्स, नट्स अँड सीड्स. अवॉइड टू मच स्पायसी अँड ऑइली. खूप स्पायसी म्हणजे तिखट, ऑइली म्हणजे तेलकट खाणं अवॉइड केलं पाहिजे, म्हणजे टाळलं पाहिजे. कट डाऊन सॅच्युरेटेड फॅट्स अँड शुगर्स. त्याच्यामध्ये असलेली चरबी आणि शुगर जे असतं ते कट केलं पाहिजे खाण्यामधलं. ईट लेस सॉल्ट, कमी मीठ खाल्लं पाहिजे. ऍड लॉट्स ऑफ सलाद इन युअर एव्हरी मील. सलाद म्हणजे काकडी, बीट, हो की नाही, हे सगळे जे काही सलादचे जे आयटम आहेत त्यांचं प्रमाण तुम्ही वाढवला पाहिजे. त्यानंतर अवॉइड जंक फूड. जंक फूड म्हणजे पिझ्झा, बर्गर, हे जे काही तुम्ही खाता ना त्याला म्हणतात जंक फूड. चायनीज वगैरे जे आहे ते सगळं काय आहे, जंक फूड आहे. त्याचबरोबर वेफर्स वगैरे जे खाता बाहेरचं ते सगळं कशामध्ये येतं, जंक फूडमध्ये येतं. अँड अनटाइमली इटिंग. अनटाइमली इटिंग म्हणजे कधी पण खायचं, एक ठराविक वेळ नाही खाण्याची. ड्रिंक प्लेंटी ऑफ वॉटर. व्यवस्थितपणे वॉटर पिणे. प्लेंटी ऑफ वॉटर म्हणजे भरपूर पाणी प्यायला पाहिजे. आणि खूप लोक माहिती का तुम्हाला पाणी प्यायलाच विसरतात. तहान लागलेली असते, डिले करत जातात. ते आपलं शरीर मागतं तेव्हा तुम्ही त्याला दिलंच पाहिजे, हो की नाही. पाण्याला तहान लागली आणि तुम्ही पाणी नाही प्यायलात, आपल्या शरीरामध्ये 70% पाणी काम करतं आणि त्याला तुम्ही तेच नाही दिलं तर मग ते व्यवस्थित कसं काम करेल शरीर. त्यामुळे ना तहान लागल्याबरोबर ताबडतोब पहिल्यांदा पाणी प्यायचं. तुम्ही अभ्यासाला पण बसताना पाण्याची बाटली बाजूला घेऊन बसायचं, नाहीतर ग्लासमध्ये पाणी घेऊन बसायचं, पण पाणी पित राहायचं मध्ये मध्ये, ठीक आहे. आता विषय आला म्हणून मी सांगितलं तुम्हाला. इटिंग ऑन टाइम इज ऑल्सो इम्पॉर्टंट टू कीप अवर हेल्थ गुड. इटिंग ऑन टाइम, वेळच्या वेळी खाणं हे सुद्धा खूप महत्वाचं आहे आपल्या चांगल्या तब्येतीसाठी किंवा स्वास्थ्यासाठी. नेव्हर ओव्हर ईट. कधीही प्रमाणाच्या बाहेर खाऊ नका. आपण असं करतो ना, खूप आवडलं, खूप टेस्टी झालं असेल तर त्या दिवशी डबल जेवतो, हो की नाही. आणि जर मम्मीने आवडतं काय बनवलं नसेल तर खा थोडंसं आणि उठा, असं करतो. आणि खूप आपलं आवडतं असेल तर खातो ना डबल, तर त्यालाच म्हणतात ओव्हर इटिंग. गिव्ह सम टाइम टू युअर बॉडी टू डायजेस्ट दी फूड यू कन्झ्युम्ड. शरीराला थोडं वेळ द्या. जे काही तुम्ही खाल्लेलं आहे त्याला हजम करण्यासाठी त्याला वेळ द्या. नाहीतर आपण काय करतो, जेवल्यानंतर काय दिसलं, बिस्किट टाकलं पटकन तोंडामध्ये, काय दिसलं, फ्रूट टाकलं पटकन तोंडामध्ये, समोर आलं चॉकलेट टाकलं पटकन तोंडामध्ये. म्हणजे जेवल्यानंतर सुद्धा आपण आपल्या शरीराला विश्रांती देत नाही. ते बिचारं जठर जे आहे ते आपलं कामच करत असतं 24 तास. कारण की आम्ही रात्री 2-3 वाजताही खातच असतो, हो की नाही. लवकर कुठे झोपायची सवय आपल्याला, आहे ना. अशी खूप लोक आहेत, म्हणजे खूप म्हणजे
अशी क्वचितच लोक असतील जे रात्री 10ला झोपत असतील आणि बाकीचे सगळे 2 वाजता 3 वाजता झोपतात रुटीन. आणि जोपर्यंत जागे आहे तोपर्यंत वेफर्स खातील, पॉपकॉर्न खातील, काहीतरी घेऊन खातील, चहा पितील, कॉफी पितील रात्री, असं करतात. त्याच्यामुळे काय होतं, आपलं जे डायजेस्टिव्ह सिस्टम आहे त्याच्यावरती खूप जास्त लोड येतं. हे काय आहे, ऍडिशनल नॉलेज. जर तुम्ही तुमच्या मनाने लिहत असाल तर तुम्ही हे वाक्य सुद्धा त्याच्यामध्ये ऍड करू शकता. ओके. ब्रेकफास्ट इज द मोस्ट इम्पॉर्टंट मील ऑफ द डे. ब्रेकफास्ट म्हणजे न्याहारी जी करतो आपण ती खूप महत्वाची असते आपल्या दिवसाची एक न्याहारी. स्किपिंग द मील कुड मेक यू पुट ऑन वेट. नाहीतर काय होतं, खातच जातो आपण आणि थांबत नाही. असं झाल्याने पण आपल्या हेल्थवरती परिणाम होतो. स्किपिंग द मील कुड मेक यू पुट ऑन वेट. आता स्किपिंग द मील म्हणजे खाणं पण तुम्ही स्किप केलं ना, ते सुद्धा तुमचं वजन वाढण्याचं कारण असतं. सो टेक इट आफ्टर सर्टेन इंटरव्हेल्स. त्यामुळे ठराविक इंटरव्हेल्स मध्ये अंतरानंतर आपल्याला आहार घेतला पाहिजे. युअर हेल्थ इज टोटली डिपेंड्स ऑन व्हॉट डाएट यू. आता तुमचं जे आहार आहे ते कशावरती अवलंबून आहे, तुम्ही काय डाएट खाता त्याच्यावरती. तर व्हॉट डाएट यू फॉलो. इफ यू वॉन्ट टू लिव्ह लॉंगर लाईफ टेक युअर ब्रेकफास्ट लाईक अ किंग. जर तुम्हाला लॉंग लाईफ जगायचं आहे, मोठं आयुष्य जगायचं आहे, तर तुम्ही काय केलं पाहिजे, तर टेक युअर ब्रेकफास्ट लाईक अ किंग. ब्रेकफास्ट एका राजासारखं घ्या. लंच लाईक अ प्रिन्स. जेवण एका राजकुमारासारखं खा. अँड डिनर लाईक अ बेगर. आणि डिनर जे आहे तुमचं रात्रीचं जेवण ते एका भिकाऱ्यासारखं खा. असं का म्हटलेलं आहे, कारण की सकाळचा जो ब्रेकफास्ट असतो, रात्रभर आपण झोपलेलो असतो, सकाळी उठल्यानंतर आपलं पोट खाली असतं, त्यावेळी आपण हेवी ब्रेकफास्ट केला पाहिजे. तर हेवी ब्रेकफास्ट म्हणून त्याला सांगितलं किंग सारखं ब्रेकफास्ट करा. जेव्हा प्रिन्स सारखं म्हणजे मध्यम जेवण आपलं कसं असलं पाहिजे, मध्यम असलं पाहिजे. आणि डिनर लाईक अ बेगर म्हणजे भिकाऱ्यासारखं खा. म्हणजे कसं खायचं, एकदम कमी. ठीक आहे. तर बिचारे भिकारी जे असतात त्या लोकांना पोटभर जेवण भेटत नाही, तर ते कमी कमी खात असतात. तर तसंच तुम्हाला रात्रीचं जेवण जे आहे ते भिकाऱ्याप्रमाणे खायचं आहे. असं एक म्हणच आहे. ठीक आहे. त्यानंतर ईट हेल्दी अँड बी हेल्दी. ईट हेल्दी स्वास्थ्यवर्धक खा आणि बी हेल्दी नेहमी स्वस्थ रहा. ओके. थँक यू फॉर लिसनिंग मी केअरफुली अँड अटेंटिव्हली. तुम्ही एकदम केअरफुली माझं जे स्पीच ऐकलात आणि तुम्ही पूर्ण लक्षपूर्वक ऐकलात त्याबद्दल धन्यवाद. तर अशा प्रकारे हे स्पीच रायटिंग जे आहे ते झालेलं आहे कम्प्लीट. त्यानंतर त्याच्यासाठी जे अप्रिशिएशन केलेलं आहे त्याच्यासाठी 1 मार्क असणार आहे. रिस्पेक्टेड चेअरमन, प्रिन्सिपल, टीचर अँड माय डिअर फ्रेंड्स वगैरे जे काही तुम्ही बोलला त्याच्यासाठी 1 मार्क मिळणार आहे तुम्हाला. तर व्यवस्थित करा ते. बॉडी यूज ऑफ गिवन पॉइंट्स अँड ऍडिशनल पॉइंट्स त्याच्यासाठी 2 मार्क आहेत. त्यांनी दिलेले मुद्दे आणि आपण ऍड केलेले मुद्दे, तर एकूण 2 मार्क आहेत. अप्रोप्रिएट सिक्वेन्स अँड फ्लो ऑफ लँग्वेज. वाक्यरचना व्यवस्थित केलेली आहे त्याला 1 मार्क आहे. यूज ऑफ अप्रोप्रिएट ग्रॅमॅटिकल स्ट्रक्चर व्याकरणाचा योग्य वापर केलेला आहे त्याच्यासाठी 1 मार्क. तर टोटल 5 मार्काचं हे असणार आहे. ओके. त्यानंतर आहे क्वेश्चन नंबर 6. न्यू क्वेश्चन, न्यू पेज. ए. इन्फॉर्मेशन ट्रान्सफर. A1 और A2. डू एनी वन ऑफ दी फॉलोइंग ऍक्टिव्हिटीज. A1 लिहा किंवा A2 दोनपैकी एकच लिहायचं आहे, दोन्ही लिहायचे नाही. ते एक आहे ते 5 मार्काचं आहे. ओके. गिवन बिलो
A1 non-verbal to verbal. Given below is a web diagram containing information about the different means of electronic devices of entertainment. Some audio, some visual and some audio-visual. Write a short paragraph based on information from the web. Give a suitable title to it. आता इथे जे दिलेलं आहे तुम्हाला एंटरटेनमेंट म्हणजे मनोरंजन. मनोरंजन मध्ये काय काय आहे? टेलिव्हिजन आहे, ऑडिओ व्हिज्युअल दिलेले आहेत, व्हिज्युअल दिलेले आहेत, ऑडिओ दिलेले आहेत, हो की नाही? तर ह्या माहितीवरून तुम्हाला एक त्याला सुटेबल टायटल देऊन एक पॅरेग्राफ लिहायचा आहे. ठीक आहे. तर ते पॅरेग्राफ तुम्ही कसं लिहिणार? अभी ये जो नॉन वर्बल जो होता है उसमें क्या होता है, हम लोगों को इन लोगों ने सारे जो पॉइंट्स दिए हुए हैं वही इंफॉर्मेशन हम लोगों को एक पैराग्राफ में लिखना है. ठीक है. उसको क्या करना है, हमें वर्बल करना है. तो अभी इसे हम लोग कैसे करेंगे? आता हे मी तुम्हाला फक्त फटाफट रीड करून दाखवणार आहे. तर या पॅरेग्राफ मध्ये दिलेले सगळे मुद्दे आले पाहिजेत. ठीक आहे. दिलेली माहितीच आपल्याला परत लिहायची आहे. लक्षात घ्या. त्याच्यामध्ये नॉन वर्बली दिलेली आहे ते आपल्याला वर्बली लिहायचं आहे. एंटरटेनमेंट अ सोर्स ऑफ प्लीजर अँड डिलाइट. आपण त्याला हे दिलं हेडलाईन. एंटरटेनमेंट रिफ्रेशेस अवर माइंड, प्रिझर्व्स अवर मेंटल हेल्थ एज वेल एज इमोशनल बीइंग. आता एंटरटेनमेंट जे असतं थोडंसं एक्सप्लेन करते मी. तर एंटरटेनमेंट जे असतं ते काय करतं, आपल्याला माइंडला रिफ्रेश करतं. आपण खूप टेन्शनमध्ये असलो की काय करतो, काहीतरी प्रोग्राम बघतो, काहीतरी गेम खेळतो, काहीतरी करतो, हो की नाही? गाणी ऐकतो. कुणाला जुनी गाणी ऐकायला आवडतात, कुणाला नवीन गाणी ऐकायला आवडतात. ते आपण काय करतो, ते आपलं इमोशनल जरा हे शांती मिळवण्यासाठी आपण एंटरटेनमेंटचा उपयोग करतो. इट ऑल्सो ब्रिंग्स हॅपीनेस इन अवर लाईफ. ते आपल्या आयुष्यामध्ये आनंदही घेऊन येतं. काय एंटरटेनमेंट. In the era of technology, we have different means of electronic devices of entertainment. आता ह्या नवीन टेक्नॉलॉजी ज्या आलेल्या आहेत त्याच्यामध्ये आमच्या वेळी कसं रेडिओज होतो, फक्त ट्रान्झिस्टर होतं. आता काय काय आले, डीजे, फीजे, काय काय आलेले आहेत ते. आता कसं नवीन टेक्नॉलॉजी आली, नवीन वस्तू आल्या, मोबाईल, कम्प्युटर, डीजे, हे ते कितीतरी माध्यम झाले आता, हो की नाही? त्याची सम आर ऑडिटरी, काही आपण ऐकू शकतो जसं रेडिओ आहे ते. सम आर व्हिज्युअल, आपण बघू शकतो काही टीव्ही, कम्प्युटर वगैरे. अँड सम आर ऑडिओ व्हिज्युअल, काही ऐकूही शकतो, बघूही शकतो. रेडिओ इज वन ऑफ द ऑडिटरी सोर्स ऑफ एंटरटेनमेंट फ्रॉम द एजेस. आता मी जसं बोलली रेडिओ आहे ज्याला आपण ऐकू शकतो. वी कॅन लिसन सॉंग्स, वेदर ब्रॉडकास्ट अँड न्यूज ऑन इट. आपण गाणी ऐकू शकतो, हवामानाचा आढावा घेऊ शकतो. रेडिओवरती आपण न्यूज, बातम्या ऐकू शकतो, हो की नाही? बट नाव डेज, आधीच्या काळामध्ये हे असं होतं, आम्ही त्याच्यावरच अवलंबून असायचो. रेडिओवरूनच सगळी माहिती भेटायची. टीव्ही सुद्धा नव्हतं तेव्हा. ठीक आहे. आम्ही लहान असतानाच गोष्ट सांगते मी तुम्हाला. नावडेज, आजकाल काय आहे, इट इज युज्ड ऑन अ व्हेरी स्मॉल स्केल. आता रेडिओचा वापर खूप कमी प्रमाणात होतो. सीडी प्लेअर इज ऑल्सो अ गुड सोर्स ऑफ ऑडिटरी एंटरटेनमेंट. सीडी प्लेअर ते पण आपण लावून ऐकायचो, ते पण एक चांगलं माध्यम होतं. सोर्स म्हणजे माध्यम. वी कॅन लिसन एनिथिंग वी वॉन्ट थ्रू इट ॲट होम. काहीही ऐकायचं असेल तर आपण त्या सीडी मधून घर बसल्या ऐकू शकत होतो. आयपॉड इज द गिफ्ट ऑफ न्यू टेक्नॉलॉजी. आयपॉड हे जे आहे नवीन टेक्नॉलॉजीचा एक नजराणा आहे, गिफ्ट आहे. इट इज ऑल्सो युज्ड ऑन अ लार्ज स्केल अमॉंग द यंगस्टर्स फॉर लिसनिंग सॉंग्स. तर हे जे नवीन यंग जनरेशन जे आहे त्यांना गाणे ऐकण्यासाठी त्याचा उपयोग मोठ्या प्रमाणात, लार्ज स्केल म्हणजे मोठ्या प्रमाणात केला जातो. व्हिडिओ गेम्स इज ऑल्सो अ गुड सोर्स ऑफ एंटरटेनमेंट अमॉंग दी टीनेजर्स. जे तुमच्या वयाची मुलं आहेत त्यांना व्हिडिओ गेम जे आहेत ते खूपच हे करतात. वेगवेगळ्या प्रकारचे जे, कुठे गेले रे बाबा, अमॉंग दी टीनेजर्स.
हा, व्हिडिओ गेम्स इज ऑल्सो गुड सोर्स. त्यांच्यासाठी हे चांगलं माध्यम आहे एंटरटेनमेंटचं. काय तर व्हिडिओ गेम. ठीक आहे. बीइंग व्हिज्युअल दे कॅन सी अँड प्ले डिफरंट गेम्स ऑन इट. बघतही असतात, ऐकतही असतात, खेळतही असतात. द पीपल हू लाईक टू सी अँड लिसन यूज ऑडिओ व्हिज्युअल सोर्सेस ऑफ एंटरटेनमेंट. ज्या लोकांना बघायला आणि ऐकायला दोन्हीही आवडतं ते लोक ह्या माध्यमांचा उपयोग करतात. लाईक टेलिव्हिजन, कम्प्युटर, सिनेमा, डीव्हीडी एटसेट्रा. यू कॅन वॉच देअर फेवरेट शोज, म्युझिक, न्यूज, मूवीज एटसेट्रा. त्याच्यामध्ये हे पण बघू शकतात ऑन दी ऑडिओ व्हिज्युअल सोर्सेस ऑफ एंटरटेनमेंट. व्हेनेवर वी फील बोर्ड अँड स्ट्रेस्ड, बोर होतो आपण, कंटाळा येतो, आणि स्ट्रेस्ड म्हणजे खूप ताण येतो डोक्यावरती, तेव्हा वी कॅन यूज एनी इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस ऑफ एंटरटेनमेंट टू रिलीव्ह फ्रॉम इट अँड रिफ्रेश अवर माइंड. तर आपण या इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसचा वापर करून ते आपण आपलं माइंड जे असतं ते रिफ्रेश करू शकतो. पण माझं कसं आहे ना, माझं जरा उलट आहे. हसाल तुम्ही माझ्यावरती. मी मोबाईलचं माझं हे झालं, मोबाईल बघून बघून मला खूप हे होतं, आणि मग मी काय करते, काम झालं की मी मोबाईलला हातच नाही लावत. मला मग बाहेर वगैरे जायला वगैरे ते मला जास्त आवडतं. मी मोबाईल घेऊन सुद्धा नाही जात कधी कधी बाहेर, असं आहे माझं. ठीक आहे. सो दे प्ले अ व्हेरी, हा पण मी गेम बीम वगैरे असं खेळते, असं नाही की मी अजिबातच नाही खेळत, एवढी काय मी हे नाहीये, पण मी शक्यतो अवॉइड करते, कारण की ते बघून बघून ना डोळ्यांना त्रास होतो, तुम्हालाही होत असेल. सो दे प्ले अ व्हेरी इम्पॉर्टंट रोल इन अवर डे टू डे लाईफ. तर हे जे आहे टेक्नॉलॉजी आपल्या डे टू डे लाईफमध्ये, आपल्या रोजच्या जीवनामध्ये खूप महत्वाचा त्यांचा रोल आहे. ठीक आहे, भाग आहे, ते आता आपल्या जीवनातील एक भागच बनलेलं आहे. ठीक आहे. तर मार्किंग स्कीम पण बघूया आपण नॉन व्हर्बल रायटिंगची. नॉन व्हर्बल रायटिंग, नॉन व्हर्बल टू व्हर्बल समजलं ना तुम्हाला. नॉन व्हर्बल मध्ये त्या लोकांनी आपल्याला पॉइंट्स दिलेले आहेत, त्या पॉइंट्सना अनुसरूनच तेच आपल्याला इकडे व्हर्बली लिहायचं आहे. ओके. टायटलसाठी 1 मार्क आहे बघा. टायटल हे जे होतं एंटरटेनमेंट अ सोर्स ऑफ प्लेजर अँड डिलाइट, त्याला 1 मार्क आहे. त्यानंतर यूज ऑफ गिव्हन पॉइंट्स, दिलेले मुद्दे वापरले, त्याच्यासाठी 2 मार्क्स आहेत. मुद्दे वापरायला विसरू नका. त्यानंतर ग्रामर, व्याकरण 1 मार्क. अप्रोप्रिएट लँग्वेज अँड कन्क्ल्युजन, योग्य भाषा लिहिण्याची, आणि शेवट हे जे आहे ते 1 मार्काचं आहे. समजलं. नेक्स्ट, आता A1 दाखवलं मी तुम्हाला, आता A2. तर नॉन व्हर्बल टू व्हर्बल दाखवलं. आता व्हर्बल टू नॉन व्हर्बल कसं करायचं ते बघा. आता इथे यांनी पॅरेग्राफ दिला आहे, त्याला आपल्याला नॉन व्हर्बल कसं करायचं. ड्रॉ अ टेबल ऑफ कंपॅरिझन टेब्युलर फ्रॉम बिटवीन अमीर अँड अनिता दॅट इन्क्लूड्स द इन्फॉर्मेशन गिव्हन बिलो. गिव्ह अ सुटेबल टायटल. अमित अँड अनिता आर गुड नेबर्स, म्हणजे शेजारी, दोघे चांगले शेजारी. दे आर कोऑपरेटिव्ह अँड हॅव हॅपी फॅमिली. खूप चांगली फॅमिली होती आणि ते खूप कोऑपरेटिव्ह होते. अमीर अँड 18 years यंग चॅप इज इन स्टँडर्ड 12 अँड गोज टू अ फेमस कॉलेज इन दी सिटी. 18 वर्षाचा होता तो आणि त्या शहरातील खूप मोठ्या प्रसिद्ध कॉलेजमध्ये तो शिकत होता. अनिता अ 16 years चार्मिंग गर्ल, 16 वर्षाची सुंदर मुलगी, विल अपियर फॉर दी 10th क्लास बोर्ड एक्झाम दिस इयर. त्या वर्षी ती 10वीचा बोर्ड एक्झाम देत आहे. अमित फादर इज अ बिग बिझनेसमॅन इन दिस सिटी. अमितचे वडील कोण आहेत, मोठे बिझनेसमॅन, त्या शहरातील मोठे बिझनेसमॅन आहेत. अँड अनिताज फादर इज अ गव्हर्नमेंट ऑफिसर. तिचे वडील जे आहेत ते सरकारी ऑफिसर आहेत. अमीर्स मदर अ हाऊस वाईफ. अमीरची आई आहे ती काय आहे, गृहिणी आहे. हेल्प्स हिज फादर इन देअर फॅमिली बिझनेस ऑल्सो. वडिलांना ती बिझनेसमध्ये मदत करते. कुठे गेलं.
Anita's mother is a doctor and has her own clinic. अनिताची आई डॉक्टर आहे, तिचं स्वतःचं क्लिनिक आहे. Amir is a good sportsman who likes to play outdoor games on the contrary. अमित जो होता तो, अमित जो आहे तो काय आहे, एक चांगला स्पोर्ट्समन आहे, त्याला आउटडोर गेम्स खेळायला आवडतात. अनिता लाइक्स टू रिमेन इनडोर्स अँड एन्जॉयज इनडोर गेम्स. तिला घरातच राहायला आवडतं आणि ती घरातलेच काय खेळते, खेळ खेळते. अमीर इज स्ट्रॉंग अँड डायनामिक. तो स्ट्रॉंग आहे आणि डायनामिक आहे. दो स्ट्रॉंग अनिता इज सेन्सिटिव्ह ऑल्सो. अनिता पण स्ट्रॉंग आहे, पण ती खूप हळवी आहे, सेन्सिटिव्ह आहे. फोटोग्राफी अँड बर्ड वॉचिंग आर दी इंटरेस्ट्स ऑफ अमीर. त्याला पक्ष्यांना बघणं आणि त्यांचे फोटो काढणे खूप आवडतं. अनिता स्पेंड्स हर टाइम इन हर हॉबीज ऑफ सिंगिंग अँड पेंटिंग. अनिता तिचा वेळ कशामध्ये घालवते, तिच्या छंद साकारण्यामध्ये घालवते, जसं सिंगिंग आहे, पेंटिंग आहे तसं. अमीर आफ्टर हिज 12th एक्झाम wants to pursue his career in wildlife photography. Amir after his 12th exam wants to pursue his career in wildlife photography. म्हणजे ते बघा जंगलामध्ये जाऊन जनावरांचे, पक्ष्यांचे वगैरे फोटो काढायचं, ते त्याला त्याचं करिअर करायचं आहे. अनिता वुड लाईक टू जॉईन आर्ट स्ट्रीम आफ्टर हर बोर्ड एक्झाम. ती आर्ट्स घेणार आहे ती, म्हणजे कला क्षेत्रात जाणार आहे तिच्या 10वीच्या परीक्षेनंतर. ठीक आहे. आता हे झालं वर्बल. आता वर्बलचं आपल्याला नॉन वर्बल इथे करायचं आहे. तर आता बघा इथे खूप सोपं आहे. एज दिलेला आहे, क्लास कोणते आहेत, फादरचं ऑक्युपेशन म्हणजे व्यवसाय काय, मदरचा व्यवसाय काय, अमीरचा आणि अनितांच्या, हर क्वालिटीज काय आहेत त्याच्यामध्ये, ही जर हॉबीज काय आहेत, इंटरेस्ट काय आहेत, ही जर अँबिशन्स आणि फ्युचर प्लॅन्स काय आहेत. तर ते कसं लिहिणार, तर पॅरेग्राफ मध्ये दिल्याप्रमाणे आपल्याला विचारलेली प्रश्नांची उत्तरं इथे लिहायची आहेत. आहे की नाही सोपं? समजलं तर सगळं सोपं, नाही समजलं तर सगळंच कठीण, हो की नाही? त्यानंतर आता मार्किंग स्कीम बघा. टायटलसाठी 1 मार्क, कव्हरिंग ऑल पॉइंट 2 मार्क, अप्रोप्रिएट ग्राफिक लेआउट 1 मार्क, ओव्हरऑल प्रेझेंटेशन 1 मार्क. म्हणजे हे करताना, हे लिहिताना तुम्हाला हे सगळं ओळ्या बिळ्या आखून व्यवस्थित खाडाखोड न करता, काटकुट न करता व्यवस्थित लिहायचं आहे. ठीक आहे. नेक्स्ट आता क्वेश्चन 6B. एक्सपांड द थीम B1 और B2. डू एनी वन ऑफ द फॉलोइंग एडजेक्टिव्ह. 2 पैकी एकच करायचं आहे. न्यूज रिपोर्ट. राइट अ न्यूज रिपोर्ट बेस्ड ऑन गिवन हेडलाइन. ZP स्कूल एनकरेज किड्स टू टेक अप एक्स्ट्रा रीडिंग. मेक यूज ऑफ फॉलोइंग गाइडलाइन्स. आता ZP स्कूल एनकरेज किड्स टू टेक अप एक्स्ट्रा रीडिंग. ते ZP ची शाळा आहे, ती मुलांना एक्स्ट्रा वाचन करण्यासाठी प्रोत्साहित करत आहे. तर हे बातमी लेखन लिहायचे आपल्याला ह्या मुद्द्यांना अनुसरून. तर मेक यूज ऑफ फॉलोइंग गाइडलाइन्स, हेडलाइन, डेटलाइन, इंट्रोडक्शन, शॉर्ट कंटिन्युइंग पॅरेग्राफ अँड कन्क्लुजन. किंवा हे पुढे घेऊया आपण, आधी हे कंप्लीट करूया. तर सगळ्यात आधी आपण टायटल देणार त्याला. ZP स्कूल एनकरेज किड्स टू टेक अप एक्स्ट्रा रीडिंग. ओके, हे हेडलाईन दिलंय आपण. ठीक आहे. त्यानंतर नांदुरबार, कोणत्या जागी आहे, नांदुरबार. बाय स्टाफ रिपोर्टर, त्यांच्याकडून ही वार्ता दिली गेली आहे. आणि त्यानुसार मग तुम्हाला हे लिहायचं आहे. तारीखसह, तारीख बिरीख मेन्शन करून सगळं लिहायचं आहे. ठीक आहे. ते कसं लिहिलेलं आहे ते तुम्ही बघा. ओके. आणि त्याचे मार्किंग सिस्टम, टायटलला 1 मार्क, व्होकॅब्युलरी अँड ग्रामरला 1 मार्क, अप्रोप्रिएट पॉइंट्स, एक्झाम्पल्स आणि कन्वेइंग मेसेजला 2 मार्क,
आणि लॉजिकल ऑर्डर कन्क्लुजनला 1 मार्क. टोटल 5 मार्काचं ते असणार आहे. किंवा तुम्हाला लिहायचं आहे B2 डेव्हलपिंग अ स्टोरी. डेव्हलप अ स्टोरी विथ द हेल्प ऑफ गिव्हन बिगिनिंग. सुरुवात दिली आहे, त्याच्यावरून तुम्हाला गाथा लिहायची आहे. गिव्ह अ सुटेबल टायटल टू युअर स्टोरी. आणि गोष्टीला तुम्हाला योग्य ते शीर्षक द्यायचं आहे. Hearing a lot about शिवनेरी फोर्ट, अमन and his friends decided to visit it. शिवनेरी फोर्टच्या बद्दल खूप ऐकलं होतं त्यांनी, म्हणून त्यांनी ठरवलं तिकडे जायचं. On their way, जेव्हा ते जात होते तेव्हा. आता एक उदाहरण म्हणून मी तुम्हाला ही स्टोरी वाचून दाखवते. जर ह्यापेक्षा तुम्ही दुसरी चांगली स्टोरी कंटिन्यू करू शकत असाल तर करू शकता. Hearing a lot about शिवनेरी फोर्ट, अमन and his friends decided to visit it. On their way, cycling towards शिवनेरी. काय करत होते? सायकल चालवत जात होते शिवनेरीपर्यंत. They were enjoying their journey by chatting, cracking jokes and crossing each other's way. सायकल चालवताना ते खूप एन्जॉय करत होते, गप्पा मारत होते, जोक्स करत होते, एकमेकांशी शर्यत लावत होते. It was 2 hours journey from their school, from where they started with their parents' permission. पालकांची परवानगी घेऊन 2 तासाचा त्यांचा तो प्रवास होता त्यांच्या शाळेपासून. Being Sunday, the roads were less crowded so that they could get the pleasure of riding bicycle on empty roads. रविवारी रोड खाली असतात तर ते खूप एन्जॉय करू शकतात रोडवरती. खाली असणार रोड तर टेन्शन नसतं ना, म्हणजे ट्रॅफिक वगैरे. They were in happy mood and speeding towards the forts. ते खूप आनंदी होते आणि ते स्पीडमध्ये फोर्टच्या दिशेने जात होते. As soon as they reached Junnar city, they decided to take some rest and breakfast. तर त्यांनी विचार केला जुन्नरला थोडा आराम करूया, थोडा नाश्ता करूया. So they stopped at शिवबा रिसॉर्ट. तिकडे थांबले ते. इट वॉज गुड प्लेस टू कीप देअर बायसिकल अँड क्लाइंब दी फोर्ट. मग ते ती जागा चांगली होती, तिथे त्यांनी त्यांचे सायकल ठेवले आणि ती जागा योग्य होती ते किल्ला चढण्यासाठी. दे ऑर्डर्ड देअर ब्रेकफास्ट अँड वेअर वेटिंग फॉर इट. त्यांनी नाश्त्याची ऑर्डर दिली आणि ते येण्याची वाट बघू लागले. Arjun, who was little bit weak and young among them, started feeling uneasy. आता त्यांच्यामधला एक अर्जुन जो होता तो तरुण होता. त्यांच्यातला जो सगळ्यात लहान मुलगा होता तो थोडा कमजोर होता, तर त्याला जरा अशा काहीतरी अनइझी वाटू लागलं, म्हणजे त्याला कसं तरीच व्हायला लागलं. देअर बट अनइझी देअर, त्याला कसं तरी वाटायला लागलं तिकडे. बट डिडंट टेल अबाउट इट टू एनीवन एल्स. त्याने त्याबद्दल कोणालाही सांगितलं नाही. अदर बॉईज वेअर बिझी इन एन्जॉईंग दी स्मॉल राईड्स टिल देअर ब्रेकफास्ट अराइव्ह. छोटी छोटी राईड्स ते लोक एन्जॉय करत होते जोपर्यंत त्यांचं ब्रेकफास्ट येत होतं तोपर्यंत. अनुज वॉज सिटिंग ऑन वन ऑफ दी चेअर्स नियर बाय. ही स्टार्टेड फीलिंग डिझी अँड फेल डाऊन. त्याला गरगरल्यासारखं झालं आणि तो खाली पडला. Devesh, who was nearby, saw him falling down and immediately picked him up, but he was totally unconscious. तो पडताना त्याने पकडलं पण तो बेशुद्ध झाला होता. Other boys also gathered there, जमा झाले. They didn't understand what had happened. काय झालं ते कळलंच नाही त्यांना. And what to do, आणि आता काय करायचं. Balasaheb, who is the owner of the resort, saw the scene and came. Balasaheb, who is the owner of the resort, saw the scene and came there. ते बालासाहेब होते, मालक होते तिकडचे, ते आले. Looking into the situation, he immediately called the local doctor. ते बघून त्याने तिकडच्या डॉक्टरला बोलवलं. ही ट्राय टू कन्सोल दी बॉईज हू वेअर वरीड. मग त्या मुलांना बोलला काय नाही झालं रे, फक्त चक्कर आली असं म्हणतो ना तसं.
Within next 10 minutes, the doctor arrived. Doctor आला. He checked Anuj and gave some medicines and told them that due to overexertion, he was exhausted and felt dizzy. त्याला काय झाली, दगदग जी होती ती जास्त झाली, त्यामुळे त्याला चक्कर आली. He would be all right in half an hour once he takes some food. Within next 10 minutes, he got up, took his medicines and breakfast. तर 10 मिनिटात तो बरा होईल. त्याला थोडं खायला प्यायला द्या, चांगला ब्रेकफास्ट वगैरे घेतला तर त्याला बरं वाटेल. ही फेल्ट बेटर. ही टोल्ड दी बॉयज दॅट ही वॉज ओके. आणि त्या मुलांना सुद्धा त्याने सांगितलं की ते बरे होईल. टू क्लाइम्ब दी फोर्ट. मग तो फोर्ट सुद्धा चढू शकेल. ही ऍडेड दॅट ही डिडंट ईट एनिथिंग बिफोर लिव्हिंग दी होम. घर सोडण्याआधी अनुजनी काहीच खाल्लेलं नव्हतं. असं तुम्ही सुद्धा करता, खात पीत नाहीत, नुसतं शरीराला राबवून घेता, मग चक्कर येते. इट हॅपन्ड एज ही वॉज व्हेरी हंग्री. हे का झालं, कारण त्याला खूप भूक लागली होती. ते शरीर बिचारं किती बेअर करणार, हो की नाही. द बॉयज थँक्ड द ओनर फॉर हिज टाइमली हेल्प अँड मार्च्ड टुवर्ड्स द फोर्ट टू क्लाइम्ब. त्यांनी त्या मालकाची धन्यवाद केले आणि मग ते फोर्टकडे गेले. दे एन्जॉयड दी हाईक अँड रीच्ड होम व्हेरी सेफली इन दी इव्हनिंग विथ अ लॉट ऑफ हिस्टॉरिकल मोमेंट्स इन देअर माइंड. मग ते तिकडे गेले, सगळं फिरले वगैरे. मग संध्याकाळी घरी आले तेव्हा ते खूप साऱ्या गोष्टी, मेमरीज घेऊन आले होते. बट दे वुड नेव्हर फॉरगोट द इन्सिडेंट दॅट टूक प्लेस ड्यू टू दी निग्लिजन्स ऑफ देअर फ्रेंड अनुज. अनुजच्या निग्लिजन्समुळे जे काही सीन तिकडे झालं होतं ते पण ते कधी विसरू शकणार नव्हते. इट वॉज रिअली मेमोरेबल व्हिजिट टू शिवनेरी फॉर देम. त्यामुळे हे एक खरंच मेमोरेबल व्हिजिट होतं शिवनेरीचं त्यांच्यासाठी. ठीक आहे. मार्किंग सिस्टम आहे. टायटल साठी 1, कन्क्लुजनसाठी 1, पॉइंट्ससाठी 1, ऍडिशनल पॉइंट्स जे आहेत त्याच्यासाठी 1 आणि ग्रॅमॅटिकल स्ट्रक्चरसाठी 1, असं एकूण 5 मार्काचं आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 7, नवीन प्रश्न नवीन पान. त्याच्यामध्ये ट्रान्सलेशन करा म्हणजे भाषांतर करा. ट्रान्सलेट दी फॉलोइंग वर्ड्स इनटू युअर मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन. म्हणजे तुमच्या भाषेमध्ये तुम्हाला ते ट्रान्सलेट करायचे आहे, त्यांचं भाषांतर करायचं आहे. तर त्याचे डायरेक्ट आन्सर दाखवते मी तुम्हाला. ए इम्पॉर्टंट म्हणजे महत्वाची. सक्सेस यश. पॅरेंट्स पालक. रूट मार्ग. इमेजिन कल्पना करणे. रिफ्यूज म्हणजे नाकारणे. प्रत्येकी अर्ध्या मार्काचा आहे. त्यानंतर इथे त्या लोकांनी जे दिलेलं आहे, आय सो समथिंग हॉरिबल. कुकिंग इज अ सायन्स. मेक अ स्टडी टाइम टेबल. ही स्पोक मोस्ट इम्प्रेसिव्हली. तर याचं भाषांतर मराठीत करायचं आहे. आय सो समथिंग हॉरिबल. तर ते तुम्ही मराठीत कसं लिहिणार, मी काहीतरी भयानक पाहिले. कुकिंग इज अ सायन्स. स्वयंपाक करणे हे एक शास्त्र आहे. त्यानंतर मेक अ स्टडी टाइम टेबल. अभ्यासाचे वेळापत्रक तयार करा. ही स्पोक मोस्ट इम्प्रेसिव्हली. तो फारच प्रभावीपणे किंवा परिणामकारकपणे बोलला. ठीक आहे. त्यानंतर ट्रान्सलेट करायचं आहे इकडे पण एक. सर्व्हिस टू मॅन इज सर्व्हिस टू गॉड. म्हणजे जनसेवा हीच खरी ईश्वर सेवा. त्यानंतर ॲज यू नो सो शाल यू रीप. म्हणजे पेराल तसे उगवेल. ठीक आहे. तर अशा प्रकारे हे पेपर झालेलं आहे पूर्ण. आणि मला आशा आहे की तुम्हाला त्याचा खूप उपयोग होईल तुमच्या परीक्षेमध्ये. ओके. तर व्यवस्थित समजून, प्रश्न समजून उत्तरं लिहा. प्रश्न कशी समजायची आणि उत्तरं कशी लिहायची हे मी तुम्हाला सांगितलं आहे. आणि मी शक्यतो प्रयत्न केला आहे की जास्तीत जास्त मी सोप्या पद्धतीने
तुम्हाला ते एक्सप्लेन करू. आणि जर तुमचं नशीब चांगलं असेल ना आणि हेच जर प्रश्न आले ना तुम्हाला, तर मग काय प्रश्नच येत नाही, हो की नाही. आणि जर समजा नाही जरी आले हे प्रश्न, कोणतेही प्रश्न येऊ द्यात, कोणतेही उपयोजित लेखन येऊ द्या तुम्हाला, पण तुम्ही तयार आहात आता त्याच्यासाठी माझे व्हिडिओ बघितल्यानंतर. म्हणजे तुम्हाला समजलेलं आहे की कशामध्ये काय करायचं आहे. ओके, तर मोफत आहे माझं चॅनल, वेळ खूप कमी आहे आपल्याकडे. जास्तीत जास्त फॉरवर्ड करा तुमच्या मित्रमैत्रिणींना, नातेवाईकांना, जेणेकरून त्यांचा फायदा होईल. ठीक आहे, चला मग ऑल दी बेस्ट तुम्हाला तुमच्या परीक्षेसाठी. बाय बाय.